ज्यांनी ठेवला ते जावई बापू जे कार्यक्रमाला उपस्थित आहेत ते आमदार साहेब राणाजी, ज्यांनी मला कीर्तन शिकवलं संदीपपाल महाराज, गुरुवरे सत्यपाल महाराज, ज्या संदीपपाल महाराजांसोबत आणि सोबत जे पंजाबराव दादा आलेले आहेत, गुरुदेव क्रांती सेना, पंजाबराव दादा आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून संदीपपाल महाराजांचे भरपूर कार्यक्रम साहेबांनी घेतले. अगदी लहानपणापासून आमदार साहेब मला तुम्ही पाहिलं, आता तुम्हाला कदाचित आठवत नसेल, संदीपपाल महाराज सोबत मी खूप लहानपणी असताना पंजाबराव दादाचे कार्यक्रम घ्यायचे, मी महाराज सोबत असायचो. आज मला 12 वर्ष झाली मी कीर्तन करून राहिलो. आणि तुम्ही जे सर्व मायबाप आले कीर्तनासाठी, सगळेचे सत्कार झाले आमचे. तुम्ही अगोदर 1 घंट्यापासून बसेला, तुमचा सत्कार कोणच नाही केला. आजच्याही कीर्तनात 2च माणसं फायद्यात आहेत, एक म्हणजे महाराज आणि दुसरे म्हणजे साऊंडवाले. तुम्ही मेले तसेच, पण तुमचं प्रेम आहे, तुमच्यामुळे आमची ताकद आहे. आणि ज्यांचा आज वाढदिवस होऊन राहिला, आयुष्यभर ज्या माणसानं भगवी टोपी घातली, गुरुदेवाच्या विचाराचं काम केलं, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या विचार तत्वावर जगणारा माणूस धोंडू सिंग संपतजी बोराळे आप्पा, मी यांना जन्मदिवसाच्या सदिच्छा देतो. यांना आज कार्यक्रम बियर बार मध्ये ठेवता आला असता, म्हणजे कार्यक्रम घेणारे जवळ आहेत, त्यानं म्हटलं असतं मिल बैठेंगे 3 यार, बारवरच भिळवला असता कार्यक्रम. पण विचाराचा प्रभाव काय पडत असते, हा संत विचार आहे की संताचे शब्द, संताच्या विचाराचा प्रभाव पडावा, 2 लोकांना प्रबोधनाचा विचार या माध्यमातून जावा. आणि हा सर्व योग ज्यांनी घडवून आला आमचे संजू भाऊ वाघमारे, मी आमदार साहेबांना विनंती करतो, एक सत्कार आमच्या संजू भाऊचाही करतील, एक हार इनके भी गले में डाल दो. हा पुरा योग ज्यानं घडवून आणला ते संजू भाऊ आहेत, याच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा जोरात. मी धन्यवाद देतो. आणि हा विचार साधू संताचा आहे. मिलना कठिन है संत का, बड़े भाग्य से पाते कहीं. मिलना कठिन है संत का, बड़े भाग्य से पाते कहीं. कर पा गए संजोग से तो संगति मिलती नहीं. सतसंग जिनको मिल गया तो जन्म का साफल्य है. सतसंग जिनको मिल गया तो जन्म का साफल्य है. अधिकार उनके क्या कहूँ, वह तो शहंशाह के तुल्य है. गुरुदेव तुम्हारे दर्शन से यह मन का मैल निकल ही गया. गुरुदेव तुम्हारे दर्शन से यह मन का मैल निकल ही गया. गुरुदेव तुम्हारे दर्शन से यह मन का मैल निकल ही गया. गुरुदेव तुम्हारे दर्शन से यह मन का मैल निकल ही गया. सत्संग तुम्हारा अमृत है, दिल मस्त बने यदि वो अमृत है. सत्संग तुम्हारा अमृत है, दिल मस्त बने यदि वो अमृत है. नहीं काल भी बांध सके जिस
सको, नहीं काल भी बांध सके जिसको, यह जन्म मरण दुख दूर भया, गुरुदेव तुम्हारे दर्शन से मन का भय निकल ही गया, गुरुदेव तुम्हारे दर्शन से मन का भय निकल ही गया। कोई गंगा जल में नहावत है, कोई काशी अयोध्या जावत है, कोई गंगा जल में नहावत है, कोई काशी अयोध्या जावत है। हम तुम्हारे चरण पद पंकज ही, हम तुम्हारे चरण पद पंकज ही, यह तीरथ राजन भेंट दिया, गुरुदेव तुम्हारे दर्शन से यह मन का भय निकल ही गया, गुरुदेव तुम्हारे दर्शन से यह मन का भय निकल ही गया। कोई लाख किताबें पढ़ के पंडित भये जनमानस में, कोई लाख किताबें पढ़ के पंडित भये जनमानस में, हम तुम्हारे सहज समागम से, हम तुम्हारे सहज समागम से घट अंदर भेद दिखाई दिया, गुरुदेव तुम्हारे दर्शन से मन का भय निकल ही गया, गुरुदेव तुम्हारे दर्शन से मन का भय निकल ही गया। सब मिल के रहो, सब पर हो निगाह, किसी जीव का द्वेष नहीं करना, सब मिल के रहो, सब पर हो निगाह, किसी जीव का द्वेष नहीं करना। सब जीव जगत है आत्मा मेरा, सब जीव जगत है आत्मा मेरा, टुकड़ा बड़ा यह मंत्र दिया, गुरुदेव तुम्हारे दर्शन से मन का भय निकल ही गया, गुरुदेव तुम्हारे दर्शन से मन का भय निकल ही गया। बोलो राष्ट्र संत तुकडोजी महाराज की। तुम्ही असे पेंडावणी नका बसू, आवाजाले बेस दे भाऊ, एकदा सेटिंग करून घ्या। गायगोळ बंधू जय कानिपनाथ साऊंड सर्व्हिस काळेगाव, लग्न मरणा करता भेटत चला, व्यवहार फक्त नगदी करत जा। तुम्हाला लहान लहान लेकराले समोर कायच्यासाठी बसवलं माहित आहे? तुमची बॅटरी लवकर चार्जिंग होते आणि तुम्ही घडले पाहिजे। आता तुम्ही घडणं महत्वाचं आहे, म्हणून आज धोंडूसिंग आप्पाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज हा जो श्रीकृष्ण भाऊंनी कार्यक्रम आयोजित केला, मी या श्रीकृष्ण भाऊचे धन्यवाद देतो। श्रीकृष्ण भाऊ म्हणजे देवाचा अवतार, म्हणजे नावच श्रीकृष्ण आहे तिचं, मी धन्यवाद देतो। मुलगा नव्हता बाबाले, 6 मुली आणि 6व्या नंबरचे जावई, सगळ्यात लहान जावई, आणि जावयानं हा कार्यक्रम घडवून आणला। मी धन्यवाद देतो। बाबाचं गाव पोरज, तुमचं गाव काळेगाव, काळेगावले कार्यक्रम घेऊन राहिले, नाही तर सासऱ्याले जवळचा वाढदिवस साजरा करावा लागते। आजचा टाइम हा आहे की सासऱ्याला जवळचा वाढदिवस साजरा करावा लागते, पण जवळनं सासऱ्याचा वाढदिवस साजरा केला। मी धन्यवाद देतो तुमचे। आणि आजचं काळेगाव हे ते गाव आहे भाऊ, जगाच्या पाठीवरलं, जगाच्या नकाशातील काळेगाव हे ते गाव आहे की ज्या गावात कोणी दारूच्या थेंबालाही हात लावत नाही, डायरेक्ट शिशीच तोंडाला लावतात। म्हणून मावशी तुला विनंती, नवरा दारू पेत असेल तर त्याला समजून सांग म्हणा उद्यापासून दारू पेणं बंद, नशीन ऐकत तर परवाच्या दिवस पासून तुम्ही पेणं सुरू करा। माणसाने की ठेकाणी घेतला एकट्यानं दारू प्यायचा। लहान लहान लेकरा आवाज द्या बेटा, स्त्री पुरुष समानता आहे ना या देशात?
बोला, स्त्री पुरुष समानता आहे ना देशात? जेवढे अधिकार माणसाईले आहेत तेवढे बायाले आहेत ना? मग काही काही माणसं दारू पितात तर बाया पेल्या तर काही चुकते काय? मग त्यानं अर्धी पावटी आईली आणून घेऊन पाहिलं म्हणा आई तुम्ही थोडीशी. म्हणून तुम्हाला विनंती, कीर्तन मनोरंजन म्हणून ऐकून घेऊ नका. तुम्हाला का सांगून राहिलो? तुम्हाला सांगून याच्यासाठी राहिलो कारण जिजामाता आधी होती, नंतर शिवाजी महाराज होती. हा बुलढाणा जिल्हा आहे, ज्या जिजामातेचा जन्मचा जिल्हा आहे हा. ज्या जिल्ह्यात जिजामाता जन्माला आली, आधी जिजामाता होती, नंतर शिवाजी महाराज होते. कि देखो रे देखो एक बार तुम सिंध खेळ राजा को. माझी जाऊनी प्रिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊनी प्रिया हमें सुंदर शिवाजी राजा. कोई देखो एक बार तुम सिंध खेळ राजा. माझी जाऊनी प्रिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊनी प्रिया हमें सुंदर शिवाजी राजा. अरे माँ के चरणों में है मिलती शक्ति युक्ति बुद्धि. आपके चरणों में है मिलती शक्ति युक्ति. मी जय जिजाऊ म्हणून तुम्ही जय शिवराय म्हणता. जय जिजाऊ. मी जय भीमाई म्हणून तुम्ही जय भीमराय म्हणता. जय भीमाई. माझी जाऊनी दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे, कीर्तन मनोरंजन म्हणून ऐकून घेऊ नका. हे थोडस जर मागं ठेवलं का नाही भाऊ, युट्यूब आहे की काय रेकॉर्डिंग आहे त्यासाठी लावलं. म्हणजे तुम्ही काय करा नाही मग. आणि आज तुम्हाला विनंती, या कीर्तनाला तुम्ही आले तर इथून काहीतरी घेऊन जा. मी नेहमी कीर्तनात सांगतो, इथून काहीतरी घेऊन जा, इथून काहीतरी घेऊन जा. एका गावातलं कीर्तन सरलं, एक माणूस पैदल चालला आणि त्याच्या डोक्यावर पोतं भरलेलं. मी गाडी थांबवली, म्हटलं का बाबा कुठे गेलते? म्हणे कीर्तन होता काय रामपालचं. म्हटलं मीच रामपाल आहो. तुम्ही पैदल चालले? म्हटलं राजा कोण्या गावचे आहे? म्हणे इथून 4 किलोमीटर माझे गाव आहे. म्हटलं मग एकट्याच चालले पैदल? म्हणे हो. म्हटलं मग डोक्यावर एवढं वजन काय आणलं होतं? काही आणलं नव्हतं म्हणे, घेऊन चाललो. म्हटलं घेऊन काय चालले? म्हणे तो 2 घंटे बोंबलले म्हणे तुम्ही कीर्तनात, काहीतरी घेऊन जा, काहीतरी घेऊन जा, काहीतरी घेऊन जा. एवढे मोठे लोक मूर्ख आहेत म्हणे, त्याच्यातला मीच एकटा शायना आहो. म्हटलं तुम्ही काय घेऊन चालले? सबन चपला जमा केल्या म्हणे, पोत्यात भरल्या म्हणे, घेऊन चाललो म्हणे. काय राजा तुमची कदर करावं लागेल ना म्हणे. म्हणून तुम्हाला विनंती आहे की आज या कीर्तनाच्या माध्यमातून तुमच्या पाया लागतो. फक्त कीर्तन ऐकून चालणार नाही. कीर्तनकारी मेले सांगू सांगू लोक इजाम झाले ऐकू ऐकू. फायदा कवडी जाऊन नाही राहिला. हा येते काय सांगते, तो येते अलगच सांगते. लोकांनी विचार पडते, पण तुमच्या पाया लागतो. फक्त ऐकू नका. आताही काही काही जण कीर्तन ऐकतात, कीर्तन सरल्यावर आमच्याजवळ येतात, हातात तंबाखू घेतात, आम्हाला गोष्टी सांगतात. मस्त बोलला का अंदा त्याला पुढच्या वर्षी आणला तो दुसरा म्हणते का रे बा आता तर कीर्तनात त्या महाराजनं सांगितलं तंबाखू तो बंद कर. हा म्हणते सुधरत असतात काय ते लोक. अरे तू सुधारणं राहायचे पहिले. मी पाया लागतो तुमचे. मनोरंजन करणे हा माझा उद्देश नाही, पण मनोरंजन करावा का लागते? मनोरंजन करावं यासाठी लागते, कारण मनोरंजन जर केलं नाही तर लोक थांबत नाही. मी एक दिवस करून पाहिला अध्यात्म 3 जण उरले कीर्तनात. मला वाटलं खूप गड्या प्रेमळ सापडले, दिलदार व्यक्ती सापडले. पहिल्याला विचारलं कसं वाटलं कीर्तन? म्हणे आपण नाही ऐकलं बा. म्हटलं बसला कसा काय? म्हणजे लाऊड स्पीकर आपला आहे. म्हणजे बेकार धंदा आहे ना. कीर्तन म्हणजे मरण समजतात लोक, म्हणून डिजिटलचं युग आहे. रिमिक्स कीर्तन द्या लागते आणि तुमच्या पाया लागतो. ज्या कोरोनानं आपल्याला शिकवलं, ज्या कोरोनानं तुम्हाला आम्हाला शिकवलं जगणं कायले म्हणतात. कोरोनाच्या अगोदर रावणाचे पुढचे झालते लोक. कोरोनाच्या अगोदर लोक भुलले होते की मरा लागते बा आपल्याला. म्हणजे रावणापेक्षाही खराब गत झाली लोकांची. रावणही असं वाटले का रावणही चांगला होता. रावणाचेही पुढचे लोक झालते. ते विसरले होते की मरा लागते आपल्याला. अरे जो माणूस या धर्तीवर जन्माला आला त्याला एक दिवस जाणं आहे की तुला खिपाळत करले
तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली। पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली। तू लाख इबादत करे, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली। पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली। पण कोरोनानं शिकवलं, अरे आईच्या प्रेताले मुलांना हात नाही लावला. नवऱ्याला कोरोना झाला तर बायकोनं ताट खालून लोटलं दरवाजाचे. बाबू बापाले कोरोना झाला तर आपल्या मायनं दरवाजाच्या खालून ताट लोटलं. हो कुठून कुठून लोटला ताट खालून. बाकीचे तर कार्यक्रम लय दूर राहिले, ताट खालून लोटलं. हे शिकवलं कोरोनानं. माणूसही माणसाजवळ यायला तयार नव्हता. ज्याच्याजवळ अब्जोची संपत्ती होती त्याच्या बॉड्या जेसीबीनं उचला लागल्या. मग पैसा कमावतो कोणासाठी? आपण कोणासाठी कमावतो? प्रत्येकाला हे माहित आहे की आपल्याला जावं लागते, पण तरी तुकाराम महाराज म्हणतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. नीतीनं जगा. तुमच्या जगण्यात जर नीती नसेल तर तुमचं जगणं व्यर्थ आहे. माणूस जगला किती आले महत्व नाही, कमी जगून केलं काय. 81 वर्ष जगले बाबा. 81वा जन्मदिवस आहे. तुकडोजी महाराजांच्या विचारावर जीवन जगणारे बाबा. आज 60च्या वर जगणार कोणी खला. 60च्या वर ते जाणे नाही कोणी. आयुष्य किती वर्षाचा आता? 60. आणि या 60 वर्षात 3 टप्पे. बालपण, आपण लहान असतो, आपले मायबाप आपल्याला कायच्यातच बोलू देत नाही. थांब बेटा तू लहान आहेस, तुला समजत नाही. गेलं बालपण. मग आपण तरुण होतो, लग्न करून देतात. आपली बायको घरात येते. आपली बायको आपल्याला म्हणते थांबावं तुम्हाला समजत नाही. गेलं या तरुण. पण आपण म्हातारे होतो, आपले लेकरं मोठे होतात. आपले लेकरं आपल्याला म्हणतात थांबा बाबा तुम्हाला समजत नाही. याला समजते काही, मला हेच नाही समजत. तुकडोजी महाराजांना भजन लिहिलं, क्या किया क्या किया, क्या किया रे तूने जीवन गवा दिया, क्या किया रे जिस पाना था उसको तो खो दिया, जिस पाना था उसको तो खो दिया। क्या किया, क्या किया, क्या किया रे तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे जिस पाना आयुष्यात 2 चेहरे लक्षात ठेवा. एक, जगावं तर छत्रपती संभाजी महाराज आणि मरावं तर भगतसिंग. कुत्र्यासारखं जगण्यात मजा नाही, त्याच्यापेक्षा न जगलेलं बरं. जीना आहे तो शेर की तरह जियो. नवस बकऱ्याचा दिल्या जाते, वाघाचा नाही. हो, नवस कोणाचा दिल्या जाते? असे ढिले नका बसू, आवाज देत जा. नवस बकऱ्याचा दिल्या जाते, वाघाचा नाही. जा बरं वाघाचा नवस द्याले. तुमचा नवस होते. कम जियो मगर शेर की तरह जियो. जगले छत्रपती संभाजी महाराज. औरंगजेब बादशाहनं तारीफ केली होती छत्रपती संभाजी महाराजची शेवटल्या क्षणात. काय बोलला होता औरंगजेब बादशाह छत्रपती संभाजी महाराज बद्दल? हमने उसके हाथ काट दिए मगर झुके नहीं हमारे सामने. हमने उसके पैर काट दिए मगर माफी नहीं मांगी हमारे सामने. हमने उसकी जुबान काट दी मगर भीख नहीं मांगी हमारे सामने. हमने उसकी आंखें निकाल ली मगर झुकी नहीं हमारे सामने. ऐसे कौन से पाप किए थे हमने कई जन्मों में. एका जन्मात नव्हे, कई जन्मों में. ऐसे कौन से पाप किए थे हमने कई जन्मों में, जो संभाजी जैसी एक औलाद नहीं जन्मी हमारे जनाने में.
मर्दाची तुटली बघा हो ढाल, रक्ताने शरीर झालेला हाताला गुंडाळी तो साथ देवी तो वार वार पहा तलवार देवी तो वार पहा तलवार मर्दाची तुटली बघा हो ढाल रक्ताने शरीर झालेला हाताला गुंडाळी तो साथ देवी तो वार पहा तलवार देवी तो वार पहा तलवार. म्हणून तुम्हाला विनंती आहे, तरुण पोट्टे जर कीर्तनाले आले असतील आजच्या, कीर्तन जर ऐकत असतील तर माझ्या भावांना तरुणांना आग्रहाची विनंती, तुमचा भाऊ म्हणून ऐका. एक जिव्हाळ्याचं तुम्हाला आव्हान, लफडेत मरण बंद करा नालायक हो. लय उतवाले आपले पोट्टे हो, लडकी मेरी जान है. खिड़की आसमान पे गम की घटा छाई आई 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 मेरी याद आई मेरी याद में सारी दुनिया भुलाई आई 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 मेरी याद आई 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 मेरी याद आई. एवढे लफड्यात गुंतले आजी पोट्टे, तुला काय सांगू बाई. प्रेम होतं तुमच्या काळात, म्हाताऱ्या बुढेबाडीच्या काळात प्रेम. लग्न होऊन एक एक महिना होय पण बुड्या बुडीची भेटणं होय. फोटो वाटेल तर विचारा आजीले, बोलली होती का आजी? आजी म्हणून काय तर बाबा मी तर जाऊ बोललेले बुडा मा इकडे पायी नाही. आज ज्या दिवशी जाते पायाले त्याच दिवशी खिशात एक जीव काय गेला. जिओचा काळ अँड्रॉइड 10,000चा फोन देते ते, याच्यात काय म्हणतात ते एंगेजमेंट मध्ये सेकंदात ते कपडे लत्ते साडी तोडीन त्याच्यावरती फोन राहते. तिकडून आल्याबरोबर पहिला फोन लावते, मला तुझ्या वाटून करमत नाही, असं वाटतं आपलं लग्न आजच व्हायला पाहिजे होतं. कधीच मुक्कामी राहायचा मग वापसच गायले आला तू. म्हणून तुम्हाला विनंती, पोरीले विनंती, बाई या पोराच्या त्या खोट्या आव्हानाले बळी नको पडू. तुला स्वतःलेच मनाले लाज वाटू देत जाय की जेवढी आपली तारीफ करून राहिला आहात तेवढी खरंच आपण सुपर आहो काय. तुलाही वाटत नाही, तोही तुला काही म्हणते तर तुलाही असं वाटते मै बी हुरकी परी हूँ, काहीची हुरकी परी. आणि तारीफ तो अशी करते चांद तारों में नजर आए चेहरा तेरा जब से मेरे दिल में बसा है सनम चेहरा तेरा चांद तारों में नजर आए चेहरा तेरा. काय म्हणते माहिती आहे पोट्टा आजी, ते पोरीले चांद तारों में नजर आए चेहरा तेरा. कायच्या चांद तारों में नजर आए चेहरा तेरा. तिच्या डोक्यात उमवून फनी घे केस इतर दिशा भेटगवू नको. तिले म्हणते चांद तारों में चेहरा नजर आहे तेरा, आणि तिचा चेहरा थंडीने एवढा फळफळ उरला नव्हती. वाकसनी घे एखादी भांडे घ्यायची, तिच्या तोंडाला व्हील सापड लाव, घात तिले फळ तोडतो. मूर्खासारखा गोष्टी नको करू. मी इमानदारीनं प्रार्थना करतो तुम्हाला, प्रेम त्याले नाहीत म्हणत. प्रेम म्हणजे काय? ट्रू लव्ह इज नॉट रोमॅन्टिक अँड नायदर फिजिकल. खरं प्रेम हे शारीरिक नसते. मी 8व्या वर्गात असताना इंग्लिशच्या पुस्तकात वाचलं होतं. प्रेम केलं होतं ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाई फुलेवर. मुलगा नव्हता मावशी, संतान नव्हतं ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुलेले. तर सावित्रीबाई फुले म्हणत, ज्योतिबा तुम्ही दुसरं लग्न करा. त्यावेळेस ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुलेला म्हणतात, नाही सावित्री, दोष तुझ्यात नाही, दोष माझ्यात आहे. तू दुसरं लग्न कर, तुलाही सांभाळतो आणि तुझ्या पतीलाही सांभाळतो. याला प्रेम म्हणतात. हे प्रेमाची व्याख्या आहे. प्रेम म्हणजे हे भिकारजोट प्रेम होय काय तुमचं असतं? तुम्ही तर प्रेमाचे सप्ते बसवणं सुरू केले आता. सप्ताह आजी 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे. सप्ताह असते 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी. अलग अलग दिवस असतात त्या 7 फेब्रुवारी पासून तर 14 फेब्रुवारी पर्यंत. पहिला दिवस कोणता असते रे? पहिला दिवस सारखा सांगणं, रोज डे. रोज डे 7 फेब्रुवारी. रोज रोज म्हणजे आपली मजुरी नाही बरोबर.
काय निघाला रोज वाजचा? तो रोज नाही, रोज म्हणजे फुल रोज डे. पहिल्या दिवशी रोज डे, दुसऱ्या दिवशी चॉकलेट डे. चॉकलेट म्हणजे आपली फेपरमिंटची संत्र गोळी नाही. पोट्टेला खतरा खतरा चॉकलेट आणतात पोरीले त्या दिवशी 300 400 500 रुपयाची. झाकण पाय कसं उतू येऊन राहिलं त्याला माहित आहे का मा घरा बाजूचा खूप मोठ्या मोठ्या चॉकलेट आणते. चिठ्ठी मलाच नेऊन द्यायला लागते. अर्ची दिदी परशाला म्हणते. तिसऱ्या दिवशी टेडी डे. टेडी म्हणजे बावलं. तिसऱ्या दिवशी टेडी डे. मग या टेडी डेच्या दिवशी एक बावलं दुसऱ्या बावल्याला तिसरं बावलं देते. टेडी डे. चौथा दिवस हग डे. हग डे म्हणजे आपलं ते सर्व सुलभ शौचालय नाही. हग डे. हग डे म्हणजे आन मिलो सजना आन मिलो गले मिलना आमिलो सजना 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 आमिलो सजना आमिलो पाचव्या दिवशी असते प्रॉमिस डे म्हणजे वचन. वचन देतात पोरीले पोरं, तू मेरी जान है, मैं तेरे बगैर जी नहीं सकता, सारी दुनिया एक तरफ मैं एक तरफ. मार खायची आली की मग म्हणते आपल्याला तर ते माहीतही नाही बो, आपण त्याच्यात नव्हतोय बो. सहाव्या दिवशी किस डे म्हणजे मुका. किस डे. आजी म्हणून बापा लय डे असतात रे बापा. सप्ताह आहे पुरा अखंड हरिनाम सप्ताह. 7 दिवस झाले की मग 8व्या दिवशी काल्याचं कीर्तन राहील. काला झाला की मग समाप्ती. म्हणून तुम्हाला विनंती, संस्कृती कुठे चालली? अरे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तरुणाले आवाहन करतात की अरे तरुणा, अग्नी फळकला युद्धाचा आणि तू आळशी होऊन बसे. तरुण सोनी रक्त नसणे नौजवान तुझं म्हणा कसे. तरुण सोनी रक्त नसणे नौजवान अग्नी भडकला युद्धाचा तू आळशी होऊन बसे. तरुण सोनी रक्त नसणे नौजवान तुझं म्हणा कसे. तरुण सोनी रक्त नसणे नौजवान. अरे लाभ शातीला मातू भाव सैन्यामध्ये भरभरी भाया देशासाठी धर्मासाठी अर्पण कर तुझी काया. मेला तर तू शहीद होशील कीर्ती तुझी देशावरती जिंकला सागर वीर म्हणून. अरे या देशाची तुझवारी कर्ज देऊन असे. तरुण सोनी रक्त नसणे नौजवान तुझं नाव. तरुण सोनी रक्त नसणे नौजवान. हे अग्नी भळकला युद्धाचा तुझ्यावरती होऊन बसे. तरुण सोनी रक्त नसणे नौजवान तुझं नाव. तरुण सोनी रक्त नसणे नौजवान तुझं नाव. 10 वाजले कीर्तन बंद करू काय? तू फुकट आला काय म्हणा? शानपणा करून आला का जास्तीचा? पैसे घेतले असतील ना? जरूर पैसे घेतले पण अतिरेक नाही केला. मी भीक मागतो तुम्हाला. संजू भाऊनं फोन लावला, कृष्णा भाऊचाही फोन आला. त्याला म्हटलं डोंट वरी आय लव्ह यू. फक्त तुम्ही सांगा किती वाजता येऊ. आणि असा योग आला. मी आज बाबांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा देतो. आणि तुम्हाला विनंती, फक्त कीर्तन ऐकून चालणार नाही, बदल महत्वाचा आहे. आज 2 वर्षाच्या अगोदर जे कोरोनाचं संकट होतं, जे संकट आपल्या सारं जग घरात होतं, सारं जग घरात होतं, पण सबन कंपन्या बंद पडल्या, सगळ्या कंपन्या बंद पडल्या. पण एक होता की जो राबत होता, राणासाहेब. एक होता की ज्याचा काम बंद नव्हतं, ज्याला सुट्टी नव्हती, ज्याचा टाइम 11 वाजता सुरू होत नव्हता आणि 5 वाजता खतम होत नव्हता. दिवस निघाला की त्याची ड्युटी सुरू होय तर रात्री झोपेपर्यंत त्याची ड्युटी चालूच राहायची. पंजाबराव दादा तो होता शेतकरी. आणि जगाच्या पाठीवर शेतकऱ्याचं भलं जर कोणी पाहिलं असेल, शेतकऱ्याच्या हिताचा विचार जर केला असेल, त्याच्या दुःख जर कोणी मांडलं असेल तर ते एकच संत होते, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. त्यांनी भजन लिहिलं शेतकऱ्याच्या हितासाठी की जब किसानों की देखू भलाई, जब किसानों की
देखी भलाई भलाई मैंने खुशियाँ मनाई, खुशियाँ मनाई, खुशियाँ मनाई, मैंने खुशियाँ मनाई। जब किसानों की देखूं भलाई, जब किसानों की देखूं भलाई, मैंने खुशियाँ मनाई, मैंने खुशियाँ मनाई, खुशियाँ मनाई, मैंने खुशियाँ मनाई। क्योंकि दुनिया का पोशिंदा वो है जिसमें झूठी तराशी न वो है। दुनिया का पोशिंदा वो है, उसमें झूठी जरा सी ना वो है। साफ दिल का वो प्यारा लहू है। उसके शम से कोई बात चाहिए, उसके शम से कोई बात चाहिए। मैंने खुशियाँ मनाई, खुशियाँ मनाई, खुशियाँ मनाई, मैंने खुशियाँ मनाई। किसानों की देखूं भलाई, किसानों की देखूं भलाई भलाई, मैंने खुशियाँ मनाई, खुशियाँ मनाई, मैंने खुशियाँ मनाई, मैंने खुशियाँ मनाई। त्या शेतकऱ्याच्या अरे बरं यावेळेस कापसाले भाव चांगले होते. 12,000 13,000वर भाव कापसाचे गेले. बरं तो देवही असा खतरनाक आहे बा. चुकून देवाले म्हणा तू खाली नको येजो, तू जर आला का नाही तर गच्ची दाबून मारून टाकतील लोक तुले. भाव कापसाले चांगले होते तर 4च्या आणि 5च्या वरती आवरच नाही बसला. कापसाले कोण्या कोण्या भागात आवरेज लागले. आमच्या इकडे तर 4च्या आणि 5च्या वरती पराठीनं कापूसच नाही फेकला. बरं सोयाबीन वरही होई. आता भुईमुंग आला, त्या भुईमुंगात एवढी होई म्हणजे बाकीचे रोग नव्हते तर अळी. म्हणजे असं विचार पडते की लेका त्या शेतकऱ्याच्या भरोशावर बरं एवढं पहा तुम्ही, एका दाण्याचे 1000 दाणे करणारा शेतकरी. या तुमच्या खामगावच्या मार्केटले आमच्या गाववालेली बंदी आहे. मी ज्या गावात राहतो ना तुरखेड, शेंगा घेऊन म्हणजे आमच्या गावात भुईमुंग पिकते. मग ते भुईमुंग पिकला की आम्ही येऊ खामगावच्या मार्केटात. ते खामगावचं मार्केट असं सुपर. बरं ते तिथून तेवढ्यातल्या आमच्याच पट्ट्यातली शेंग अशी असते भुईमुंगाची की ते व्यापारी शेंग पायतात तर ओळखतात की बा हे शेंग तुरखेडची होय म्हणून. कारण एवढी माती कोणीच शेंगिली नसते, कारण ते जमीन आहे खाली आणि ते आमच्या शेंगिले ऑर्मल माती येते. एवढी माती कोण्यास. सगळ्यात पहिलं मार्केट होतं खामगाव मार्केट. उपकार या खामगाव मार्केटचे. ते बिचारे काय करे, आमचे ते माती काही ते कट्टी ना लावे, ते मातीची कट्टी काही घेत नाही. मग आता लोकं ते बोंब झाली की बा खामगाव मार्केटले ते माती काढत नाहीत, चाळणी लावत नाहीत, त्या मातीसहित शेंग घेतात. जॉब झाले कधी तुरखेडातल्या गाळ्या खामगावले सुरू. आणि त्याच्यात म्हणजे ते शेंगीच्या अंग माती तर ठीक आहे, पण ते राहिली सोयली माती त्या शेंगी. शेवटी त्याच्या लक्षात आलं, त्यानं तुरखेडवाल्याच्या शेंगात गेलं पण टाकल्या करून. पण असं वाटते त्याची चिडचिड अशी होती शेतकऱ्याची. त्याला असं वाटते की 2 पैसे मला कायच्यातून तरी शिल्लक आले पाहिजेत. कारण राब राब राबते, मरमर करते, हाडाचे काळ रक्ताचं पाणी करते. त्याचंही दुःख कोणाला सांगावं. बरं तुम्ही पहा, त्याचंही दुःख असं. 1 दाण्याचे 1000 दाणे करणारा शेतकरी सोयाबीन घेऊन मार्केटला येते. तिथं आल्यावर 4-5 व्यापारी येतात. त्याच्या हातात ते गिरायचे ते टोचा राहते. येते ते शेतकरी बिचारा बसेल राहते 2-4 दिवसापासून. आज नंबर लागेल, उद्या नंबर लागेल. शिदुरी ज्या दिवशी आणते त्याची शिदुरी खलास होऊन जाते. ते व्यापारी येतात आणि ते त्याच्या हातात ते हे राहते, त्या पोट्याला खूप असते. बाबू एखाद्या दिवशी आपल्या बापासोबत मार्केटला जाजो. तो आपला बाप बसेल राहते 2-3 दिवसापासून. व्यापारी येते त्याच्यात खोसते, असं खोसते, एवढे दाणे बाहेर काढते, एवढे दाणे बाहेर काढते. असं 1 दाणा हातात घेते. मग आपल्या बापाला गोष्ट सांगते, माल में क्वालिटी नाही आहे. त्या बापाला असं वाटते, साला एका दाण्याचे 1000 दाणे मी करून राहिलो, हा क्वालिटी मला सांगून राहिला.
तो म्हणते ठीक आहे बा, सांग क्वालिटी सांग. मग ते दाणे भाव नाही पटत, ते दाणे ततीच टाकून देते आणि त्याच्यावरूनच निघून जातात. मग आपला बाप माहित आहे काय करते बाबू, ते दाणे त्या मातीत मिक्स होतात. मग ते दाणे माती एका खराट्यानं, त्या बाया नसतात त्या महिला मंडळ ते स्वयंपाक करणारे, तिला आवाज देते, बाई 2 मिनिटं तुझ्या हातचा झाडू देतं काय. त्या बाईच्या हातचा झाडू घेते, ते सगळं एका ठिकाणी जमा करते, व्यापाऱ्यानं फेकलेलं जमा करते, त्यातले दाणे अलग काढते, माती अलग काढते, ते सगळे दाणे जमा करते, परत त्या पोत्यात टाकते. हा आपला बाप असते. त्याला एका एका दाण्याची किंमत माहित असते का, कारण त्यानं रात डोळे फोडेल असतात वावरात, त्याच्या रक्ताचं पाणी करेल असते, त्यानं घाम आटवलेला असते, जिरवलेला असते त्या एका दाण्यासाठी. 2 दिवस जर लेट झालं तर पाणी धुमाकूळ घालते, तर त्याचं पीक जसंच्या तसं राहते. त्याचं पीक घरापर्यंत मार्केटात जायपर्यंत, हातात पैसे भेटेपर्यंत गॅरंटी नसते की बा पैसे पदरात पडले, पिकाचं सार्थक झालं. त्या शेतकऱ्याचा आवाज ऐकायला कोणी तयार नाही. याचं कारण त्या शेतकऱ्याची संघटना नाही. एसटी कामगार एकत्रित आले, संप पाळला, अजूनही संप नाही सुटून राहिला, अजूनही एसट्या बंद आहेत. आता ते न घ्या हो काहीजी, ते न याव आता, कारण त्याच्यात सर्वसामान्य माणसाचंही मरण होऊन राहिलं. पण काय केलं, किती मोठी क्रांती केली. लोक जे एकत्रित असते ना, आपल्याला जर असं वाटत असेल की आपला आवाज ऐकला गेला पाहिजे, तर या शेतकरी जातीनं, सगळ्या जातीनं एकत्रित आलं पाहिजे. याच्यात तेली, कोळी, धनगर, नावी, मातम, कुंभार, चांभार, मराठा, वंजारा, हिंदू, मुसलमान, बुद्ध जे कोणी असतील, शेतकरी म्हणजे आपली एक जात. की तू शेतकरी 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 देशाचा राजा. तुझ्या कष्टावर करतात सारे मोजा, तू शेतकरी 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 राजा राजा, तू शेतकरी 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 देशाचा राजा. तुझ्या कष्टावर करतात सारे मोजा, तू शेतकरी 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 देशाचा राजा, तू शेतकरी 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 देशाचा राजा. आणि तुम्हालाही विनंती, आता जे कोरोनानं आपल्याला शिकवलं, कमी खर्चात कसं जगता येईल. चालले का पाहुणे बा, समजतीर परदेसी, परदेशी नाही तो, मग कुठचा तो म्हणते माय मागे 4 लोक आहेत, मी अलग पक्ष काढतो. तोही भाषण शिकला ना आता. म्हणून तुम्हाला विनंती, म्हणून तुम्हाला विनंती आहे, कीर्तन मनोरंजन म्हणून ऐकून घेऊ नका. कोरोना आपला गुरु आहे. ज्या कोरोनानं आपल्याला, तुम्हाला आम्हाला शिकवलं, आपल्याला आज काय शिकवलं, जगणं शिकवलं. तुकडोजी महाराजनं जसं ग्रामगीतेत लिहिलं, आपल्या कष्टावरी जगावे, दुसऱ्याचे उपकार अंगी न घ्यावे, कमीत कमी पैशाने जगावे, साध्या राहाने, कमी पैशात जगा. जे गोष्ट तुम्हाला जास्त म्हणजे कमी याच्यात जर भागत असेल तर ते करा. गाडगे बाबा सांगायचे, गाडगे बाबा अडाणी होते बेटा, गाडगे बाबा अडाणी होते, पण गाडगे बाबाची शिकवण होती की तुमच्या खिशात जर 10 रुपये असतील तर त्यातले 5 रुपये खर्च करा आणि 5 रुपये जमा ठेवा. तुमच्या त्या संकट काळात ते कामात पडतील 5 रुपये. नवीन नवीन कोरोना लागला, अशा रेसिप्या झोडल्या लोक घरी, डोसान, इडल्यान, भलकं खाल्लं लोक त्याच्या मताने हे 2-4 महिन्यात खलास होईल कोरोना. अटकली खुटी तर जाशील कुटी. कोरोनानं अशी खुटी लटकवली भाऊ, असा लंबा चालला कोरोना. अरे सोडून देत द्या. 2 वर्ष कोरोना. आमचे तो कीर्तन असे बंद पडले राजा, इमानदारीनं सांगतो मी. मेरा भुईमुगाला पाणी देणं सुरू आहे. संजू भाऊचा फोन आला, मला संजू भाऊचा फोन आला 12 वाजता. मी गेलो शिप पलट्याले. यायचा फोन आला, बाबा आज महाराज कार्यक्रम आहे ना, घरी सांगितलं की महाराज वावरात जायला आहे. हे म्हणत, बाबा तो तिकडे वावरात शिपा पलटून राहिला, इकडे कीर्तन नाही करत काय. अरे म्हटलं नाही, हे तर गुरुदेवाची मेहरबानी आहे, कीर्तन डबल सुरू झाले. फक्त पैसा कमावणं नाही बरं, तुमच्यामुळे आम्ही आहोत. तुमची सवय पडली, लोक पाहिजात.
तुम्ही असले, तुमच्यामुळे आमची किंमत आहे. लोक पाहायची सवय पडली, महिन्याले 15-20 दिवस कीर्तनाले फिरायची सवय, बाहेर गावाले जाणं, आणि 2 वर्ष निरा घरातच. या 2 वर्षात तर एवढं खेड्यातलं तरी काहीच नाही झालं मावशी, खेड्यातला तरी काहीच असा नाही पडला. एवढे घटस्फोट झाले शहरात, नवरा बायकोचे भांडणं, कारण नवराही घरी आणि बायकोही घरी. आणि चुकून याचा फोन त्याला आला आणि त्याचा फोन त्याच्या हाती सापडला की सारा फोनाचा अलगच कार्यक्रम. काऊन की दोघे बहीण आहेत, याचं त्याला माहित नसे, त्याचं याला माहित नसे, म्हणून बेकार काम झालं. म्हणून तुम्हाला विनंती आता की जे कोरोनानं आपल्याला शिकवलं, हेच तुकडोजी महाराजांना 50 वर्षाच्या अगोदर सांगितलं होतं. कोणतं? कमी खर्चात लग्न करा, आदर्श पद्धतीने विवाह करा, कमी खर्चात जगणं शिका. अरे ज्या लग्नात लोक ऐकत नाहीत नव्हते कोरोनाच्या अगोदर, 35,000चा बँड, 40,000चा डीजे, त्याच लोकांचे लग्न 50 लोक लागले. 5 लोक लग्न लावा लागले, 5 लोक लागले कोरोनात लग्न घरात. 5 लोक लग्नाले. कोणते? नवरदेव, नवरी, ड्रायव्हर. किती झाले संजीव भाऊ? 3. नवरदेवाचा बाप, नवरीची माय, 5 जण फुल लगन, 5 लोक आहेत लगन. हेच तुकडोजी महाराजांना 50 वर्षाच्या अगोदर ग्रामगीतेत सांगितलं की कमी खर्चात जगा, लगन आदर्श करा, हवा पाणी प्रसन्न ऋतू, हाची विवाहता मूर्तू, बाकीचे झंझट फालतू समजतो आम्ही. ऐकत काय लोक? तेले विचार, लगन कमी खर्चात करणं शाट नाही. लगन 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 40,000चा बँड, 45,000चा डीजे, ज्याच्या पोटात फुकटची दारू, ज्याला हे माहित नाही लगन पोराचं आहे की पोराच्या बापाचा आहे, तो डीजे वाल्याजवळ पैसे किती घे, पैसे किती काही किती घे, पण गाणं मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. सरपंच गेले, आमदार गेले, कळलं तर मला तुझं. सरपंच गेले, आमदार गेले, कळलं तर मला तुझं. तुझ्या दिलासा घडो, तुझ्या दिलासा घडो, तुझ्या दिलासा घडो, तुझ्या दिलासा घडो. सरपंच गेले, आमदार गेले, कळलं तर मला तुझं. सरपंच गेले, आमदार गेले, कळलं तर मला तुझं. दिलासा घडो, तुझ्या दिलासा घडो, दिलासा घडो, तुझ्या दिलासा घडो. तिथं एखादा अजून आहे. बरं, हे लग्नात सगळे आपापल्या घरात राहत. तुम्हाला असं वाटते काय तुम्ही लग्न जर साधं केलं तर लोक काही म्हणतील? लोक काहीच घेणं देणं नाही. तुम्ही लग्न ताकद न करा की कमी खर्चात करा. लोक तुम्ही किती लग्न ताकद न केलं तर लोक काय म्हणतात? याला म्हणतात गड्या लग्न, याला म्हणतात. मग बाकीचे काय तेरवे असतात का? समजा बँड डीजे आणला त्याला लग्न म्हणतात, बाकीच्या तेरवे असतात का? मग याला म्हणतात लग्न. बुंदी, जिलेबी, शेव, लाडू वगैरे वगैरे. आणि त्यानं जर काही शाटकट केलं आणि त्यानं मग त्या पुढच्या वर्षी कर्जाचा डोंगर झालं की त्याला काढ लागते लोन, त्याला इका लागते वावर, त्यानं वावर इकलं. मग हेच मागच्या वर्षी याले म्हणतात लग्न म्हणणारे पुढच्या वर्षी गोष्टी करतात. लहान माजलं होतं मागच्या वर्षी, अति पटाका फोडते, कती पटाका फोडते, कोणालाच ना आवरे. लोक काय म्हणतील याच्या इकडे नका भाऊ. लोक काहीच घेणं देणं नाही. लोक पहिल्या पंक्तीत जेवायला येतात, दुसऱ्याची चप्पल घालून घरी जातात. लोकांना काय डोकं घेणं आहे तुमचं? म्हणून तुम्हाला विनंती आहे, भीक मागतो मी तुम्हाला. सगळे आपापल्या घरात राहतात. लग्नात नवरदेव म्हणते लग्न लागते कधी, नवरी घरी नेतो कधी. वराळ म्हणते लग्न लागते कधी, पंगत बसते कधी. बँडपार्टीवाले म्हणतात लग्न लागते कधी, पैसे भेटतात कधी. गळ्यातही झालं ना कोरोनात लग्न, खुश आहे गडी. 2,4 झाले, 4चे 6 होतात आता. कोरोनाची मेहरबानी. कोरोना चांगले योग आले. सासराही देव माणूस भेटला त्याला, चांगला आहे. म्हणून तुम्हाला विनंती, आयुष्य असं असावं, कमी खर्चात जगा. भीक मागतो तुम्हाला. आयुष्यातून दारू, बिडी, तंबाखू, व्यसन हे काढून टाका.
माणूस किती जगला याले महत्व नाही. आणि प्रेम ठेवा, प्रेम एकामेकात प्रेम ठेवा. प्रेम म्हणजे लफडे नका करू सुरू, नालायक हो. प्रेम ठेवा म्हणजे आपापसात प्रेम ठेवा. शेजारी पाजारी, बरं झालं काही बोला गेलो तर अर्थ निघते त्याचा. आपण म्हणा शेजाऱ्या पाजाऱ्यात प्रेम ठेवावं तर शेजारीत प्रेम वाढवते. का तर महाराजच सांगे बा. प्रेम म्हणजे जे तुकडोजी महाराजनं सांगितलं, प्रेम भक्ती विन कलियुगात नाही साध्य काही. योगासी योग्य वेळ नाही. ओरिजिनल आली काय? माईक बदलत आहे. पुण्य समजती आपाला गोपाला 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 गोपाला. बोलो घाडगे बाबा की. आवाज मागच्या लोकांपर्यंत येऊन राहिला ना काही क्लिअर, म्हणजे एकदम मागच्या लोक हात दाखवा बरं. आवाज येते ना क्लिअर? धन्यवाद. आणि यात मॉनिटरचाही वाढून दिला थोडसा, म्हणजे आम्हाला क्लिअर आला पाहिजे ना. म्हणून तुमच्या पायाला जमलं असंच ठेवा. बस हे आता सेटिंग झालं, आता त्याला तकलीफच नका देऊ. त्याच्यात जास्त बोट घातली की मोठं होईल ते. म्हणून तुम्हाला विनंती आहे, आज प्रार्थना करतो. कीर्तन मनोरंजन, कीर्तनात मनोरंजन करणे हा माझा उद्देश नाही. पण आज परिस्थिती एवढी गंभीर आहे, एवढा विकट परिस्थिती आहे आज प्रत्येकाच्या. तुम्ही पहा, छोट्या छोट्या गोष्टीत आपला एवढा खर्च होऊन राहिला, एवढा व्यर्थ खर्च होऊन राहिला. जो फोन डोळ्यानं दिसत नव्हता, एखाद्यानं फोन आणला की पुऱ्या गावात म्हणजे खर्च वाढला कसा. आवकच्या मानानं खर्च वाढला कसा. लोकांचं राहणीमान उंचावलं कसं. एक तर ॲटम किस्तीत भेटून राहिली बजाज फायनान्स. लोकांना उधारीत दिलं तर हत्ती घेतात लोक. उधारीत दिलं तर हत्ती बांधतात. हा विचार ना करतील की बा याला चारा कुठून आणावं, देऊ म्हणते एखाद्याच्या वावरात सोडून. त्याच्या घरी वावर म्हणजे काय झालं, आवक कमी झाली, गरजा वाढल्या. एका घरात 5 फोन आहेत. 5 बायकोजवळ फोन, नवऱ्याजवळ फोन, 3 लेकरं, 3 तर त्या 3 झाकणाजवळ फोन. म्हणजे लेकरू थोडस मोठं झालं की त्याच्या हातात फोन. लेकरू लढते. पहिले नातू म्हणजे बाई, सुनबाई आणि जवई बा म्हणजे पोरगण बायको वावरात जाये, त्याचे लेकरं बाकरं राहत ते आबा आजी जोड राहत. मग आबा आजी तिले रामायणातल्या गोष्टी सांगत, महाभारतातल्या गोष्टी सांगत. मग ते लेकरं नीतिवान घडत. त्याच्या लहानपणीच त्याले त्याची आजी सांगे की बाबू 14 वर्ष वनवासात गेले राम, पण लग्न झालेली सीताई त्या रामासोबत गेली. जिच्या बापाजवळ इस्टेट अब्जो रुपयाची होती, पण ते सीता झोपडीत राहिली रामासोबत 14 वर्ष. प्रेम होतं पती पत्नीमध्ये, हे त्या लेकराला सांगे. मग त्या लेकरावर ते संस्कार पडत की राम कसे एक पत्नी आणि एक वचनी होते. हे आबा आजी त्या लेकराला सांगा. आज त्या लेकराला समजते. त्यावेळेस पासून ते जेठालाल पाहून राहिलो. तारक मेहता का उलटा चष्मा. बाबू जेठालालच्या बायकोचं नाव काय? पुस्तक देतो मी तुम्हाला. जेठालालच्या बायकोचं नाव काय? दया. आणि जेठालाल कोणाच्या मागं लागलेला असते? राईट. मग जेठालालची बायको बबिता आहे काय? बबिताचा नवरा कोण? अय्यर. अभ्यास चांगला आहे त्याला. अय्यरची बायको बबिता, दयाचा नवरा जेठालाल. पण जेठालाल कोणाच्या मांग? बबिताच्या. म्हणजे दुसऱ्याच्या बायकोच्या मांग लागा. हे लहानपणापासून घरात शिक्षण भेटून राहिलं लेकरं. सांगा आता ते जर एखादं 2 लेकराची माय घेऊन पोहून गेलो तर त्याचा दोष त्याचा आहे काय? खराब केले आपण लेकरं. टीव्ही पाहू नका, मोबाईल पाहू नका हे म्हणत नाही मी हे नाही म्हणत तुम्हाला मोबाईल फेकून द्या. काळाच्या सोबत माणूस जगला पाहिजे, तो आपला अधिकार आहे. जे काळाच्या मागं जगतात ते परिवर्तन स्वीकारत नाहीत. काळाच्या सोबत जगणं शिका.
पण एवढेही त्या चैनीच्या गोष्टीत वाहून जाऊ नका. अरे ज्याच्या बापानं जिओचा मोबाईल काढला, ज्याच्या बापानं जिओचा मोबाईल काढला, त्याचा बापही त्या जिओचा एवढा वापर करत नाही एवढी पोट्टी. अरे रोजचं 2 GB नेट आहे आपल्या लेकराच्या फोनात, रोजचं 2 GB नेट आहे. मग आपलं पोट्ट असं 2 GB रोजचं काय पाहिजे बुवा, की त्याचं नेट टाइमच्या अगोदरच सरून राहिलो, मग डाउनलोड करून काय राहिलं ते असं बापाला माहिती पाहिजे. प्रत्येक बापानं पोराचा मोबाईल तपासा. त्याच्या मोबाईल मध्ये चुकीचं दिसलं तर असं कुत्र्यासारखं हाना ते मोडलं तर लिंक टेन्शन नाही घ्यायचं, आपलं होय, आपलं म्हणजे तुमचंच होय, टेन्शन नाही घ्यायचं. हरमान हाना दिले. त्याच्या मोबाईल मध्ये काही चुकीचं दिसलं तर, त्याच्या मोबाईल मध्ये चुकीचं दिसलं तर त्या पोराला जरूर मारा. पण चुकून जर तुमच्या पोरानं तुमचा मोबाईल हाती घेतला तर तुमच्या मोबाईल मध्ये सत्यानाश नसलं पाहिजे. नाही तर राहिलं पोट्ट जाग्यावर बापत सुख करता दुःख करता विघ्नाची वाचा विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर वती सेंदुराची अंगी झळके वाळ सत्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती. याकरता हे कार्यक्रम आहेत, याकरता सामुदायिक प्रार्थना आहे. हे शिकवलं राष्ट्र संत तुकडोजी महाराजनं की खूप पळो बच्चों को विद्या दान है. कल का भारत आज की संतान है, कल का भारत आज की संतान है. खूब पढ़ो बच्चों को विद्यादान है, खूब पढ़ो बच्चों को विद्यादान है. कल का भारत आज की संतान है, कल का भारत आज की संतान है. भारत माता की जय. पण तुम्हाला विनंती, ज्योतिबा फुलेची जयंती किती आहे रे बेटा? सांग बेटा. जाऊ दे, एवढं कठीण येणार नाही. याच्या पुढचं सांग बरं कसं आहे. छुपे बंगार माईने श्रीवल्ली नवरत्न मायनी तेरी झलक झलके श्रीवल्ली मीना मदद बरदी. या पिक्चरचं नाव काय? पुष्पा. पुष्पावाला पुस्तक घे ना, बरोबर आहे ना? घे बघू. हे झाले उत्तर येते, तू घे. एक माईक दे जाओ. अबे या पिक्चरचं नाव काय? घे ना, बरोबर आहे ना? घे ना, ये रे अभि. अरे बरोबर आहे ना? अभि ज्याला येते तो पुस्तक तर घे. बरोबर बोलला ना? घे ना, ये रे इकडे. अरे ये ना, ये रे बेटा. जो ज्याले बोल, ये रे तू, ये त्या. क्या बात आहे, टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. ये इकडे. क्या बात आहे. काय नाव बेटा तुझं? माझं नाव दीप. दीप. दीप कोण्या वर्गात? मी 6वी. 6व्या वर्गात. दुसऱ्या भावाचं नाव काय? दीप. बहिणी किती? एकटाच. पुत्र ऐसा देगा गुंडा, त्याच्या ते सगळ्या कलरचा झेंडा. ऐसा देखा गुंडा त्याच्या हाती सगळ्या कलरचा झेंडा, हाती सगळ्या कलरचा झेंडा. माईक जवळ घे, माईक जवळ घे इकडे. बरं ते कॅमेऱ्याच्या मदत नको येऊ, कवर नको. इकडून. तुझं काय नाव? माईक जवळ घे. तुला माईकची एलर्जी आहे का? टेन्शन घेऊ नको, बिंदास राहा. माईक जवळ घे. प्रश्न पहिला, 10 रुपयाचं पुस्तक. त्या अल्लू अर्जुनच्या पिक्चर, त्या पिक्चरचं नाव काय? माईक. तू माईक मध्ये बोल दादा. माईक क्लब करतो बांधून घेतले. माईक जवळ घे ना. त्या पिक्चरचं नाव काय? पुष्पा. पुष्पा. प्रश्न दुसरा, डबल 10 रुपयाचं पुस्तक. 10 10 20. सैराटच्या हिरोईनचं नाव काय? सैराट पिक्चरच्या हिरोईनचं नाव? तू. भारत माता की. तू असा पेटला अरे असा. पेटलो तू. मी पेटून राहिलो तू डबल लिहून राहिला. असं कसं होईल? पेट म्हणजे पेटला पाहिजे एकदम. गाडगे बाबा की जय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय. सैराटच्या हिरोईनचं नाव काय? अर्ची. अर्ची. प्रश्न तिसरा, 40 रुपयाची ग्रामगीता.
40 आणि 20 60 याच्या पुढचं बोल. उलट होते धकधकलाली गालावर आली. आता अधीर झालो या मग बधीर झालो या आणि तुझ्यासाठी बंधू मजनू अन उडतय घे पुस्तक बसा महाशिव पुस्तक येते कोणाला हे गाणं याच्या पुढचं ज्याला येते तो बोल. हे ज्याला येते तो बोल. गेले गेले काय आहे हो हे? तू माहित आहे ना तिकडच्या माहित आहे. चल घे ज्याला ये उभा रे, उभा रे. या क्रांतिकारी लेकरू. अरे नाही ना भल्लेच पेंड आहेत ते. ती एकामेकाच्या घर दाखवून राहिली. ते एकामेकाचे घर दाखवून राहील. नाही नाही त्याचं पा. अरे तू हे पाहिलं पुस्तक इथं नको बा. तू एका रात्रीत बाबासाहेबाची ठेवून दे आता. गाडगे बाबा बोलो तुकड्या बाबा बोलो. अरे बाबा शाहूजी बोलो शाहूजी बोलो शिवराया बोलो शाहूजी बोलो शिवराया बोलो. अरे बाबा बोलो अरे बाबा बोलो शाहूजी बोलो भारत माता की. आम्ही तुम्हाला समोर याच्यासाठी बसवलं. तुम्ही बोलले म्हणजे मी तुम्हाला पुस्तक देतो. ज्याच्या घरात पुस्तकाचं कपाट त्यात ज्याच्या घरी नशीन पुस्तकाचं कपाट त्याचं घरून भुई सपाट. तुम्ही पुस्तकं वाचले पाहिजे, तुम्ही बोलले पाहिजे, तुम्ही शिकले पाहिजे. तुम्ही बोलले पाहिजे म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला डेअरिंग आलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला इथं बोलवा लागते आणि मी पाया लागतो तुमच्या. आदरणीय बेरुळकर गुरुजींचा नांदुऱ्याला आश्रम जो आहे या आश्रमात शिबिरं चालतात. चौबे महाराजांनी मगाशी तारीख सांगितली. तुमच्या लेकरांना सुसंस्कार शिबिरात पाठवा, प्रार्थनेत पाठवा, हरिपाठात पाठवा. 2 तारखेला आणि 21 मे ते 4 जून 21 मे ते 4 जूनला सत्यपाल महाराजांचं गाव शिरसोली आश्रम इथे 15 दिवसाचं शिबिर चालते. 21 मे ते 4 जून तिथं आम्ही सगळे सप्तखंजेरी वादक राहतो. एक दिवस तुमच्या लेकराईले शिबिरात पाठवा. नांदुऱ्याले पाठवा, एक तर शिरसोलीले पाठवा, एक तर वारकरी संप्रदायाचं शिबिर असेल तर तिथंही पाठवा. कोणीही शिबिरात पाठवा पण लेकराईले पाठवा. कारण ते आज घडणं महत्वाचे आहे. नाही तर 2 दिवस लेकरू हरिपाठात प्रार्थनेत गेलं तर त्याचा बाप म्हणते बापा तू काय साधू होतो काय. नाही तर त्याला काय दारूचं दुकान टाकून काय झालं. गडबड नका करू, शांततेनं राहा. बरं ते काहीच नसेल तो जिथं निघाला तिथच्याच बसा बाजूनं व्हा. फक्त काही नाही बसा खाली बसा. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाल शिक्षण घ्यावे भावे ज्ञानी त्यासाठी देवानी विजातीचा धुनी देवा तुईन कपळा भरलेला गोपाला गोपाला गोपाला. गाडगे बाबा की जय. या खंजरीच्या भरोशावर तुम्ही इथं बसलेले आहात. या खंजरीची कला याच्यातून वेगळे वेगळे आवाज निघतात. तुम्हाला एका मिनिटात घेऊन जातो मी खानदेशात. 2 खंजरे एका ठिकाणी आणले की ओरिजिनल खानदेशी ढोलक वाजते. याच्यातून मी परगाव जळगाव खानदेशले होतो. 2 खंजरे एका ठिकाणी आणले की ओरिजिनल. ज्याच्या भरोशावर तुम्ही इथं येता. माझ्यासारखे सत्यपाल महाराजांमुळे 35 खंजरी वादक निर्माण केले. ज्यांनी मला कीर्तन शिकवलं ते माझे गुरु संदीपपाल महाराज. मी 1 वर्षाचा होतो माई माय मरण पावली. कोणी मराव माणसाचं मावशी, कोणी मराव पण तुम्हाला सुमनीची औषध दिली काय. तुम्ही बोलत जा ना. तुम्ही माझ्याकडे पहा. तुमचं लेकरू दिसत नाही का. मी कीर्तनकार म्हणून माझ्याकडे पाहू नका. यातला कोणी महाराज नाही. एकटा आमच्यातला महाराजच कोणी दिसत नाही. सगळे दिसतो आम्ही हॉटेलातले कारागीर. माझ्याकडे पाहिलं की मी दिसतो कब्बशा धुणारा. हा दिसते गेटवर ते कागद उचलणारा. वाचमन कसा दिसेन बे. कागद उचलणारा दिसते. हे दिसतं गल्ल्यावरचे, हे दिसतात पांटिल्यातले. यातला महाराज कोणीच नाही. म्हणून तुम्हाला विनंती, कीर्तन मनोरंजन म्हणून ऐकून घेऊ नका. मी माझा परिचय देतो एका मिनिटात. मी 1 वर्षाचा होतो. माई माय मरण पावली. मा बाप दारू पेते. त्यातलं मग काही लोक म्हणतील बसलेले त्या महाराजले सांगा की आम्हाला अक्कल सांगितल्यापेक्षा पहिले बापाला सुधरावं लागत होतं. मग आम्हाला अक्कल सांगायला लागत होती.
मी 1 वर्षाचा होतो, माई माय मरण पावली मा बाप दारू पेते, पण मी 1 वर्षाचा होतो त्यावेळेस पासून मामाच्या घरी वाढलो. मामाचं घर हे वारकरी संप्रदायाचं आहे. ज्या घरात मी वाढलो ते घर वारकरी संप्रदायाचं आहे. मी ज्या घरातून घडलो ते घर गुरुदेव सहमंडळाचं आहे. संदीपपाल महाराज ज्यांनी मला कीर्तन करायला शिकवलं. आमच्या गावात सामुदायिक प्रार्थना व्हायची. सुनील भाऊ गायनकर आहेत, हे सामुदायिक प्रार्थना करायचे. हे माझ्या गुरुचे मित्र आहेत प्रवीण भाऊ वाघ, आमचा तबलावादक रुपेश खेडकर, संजूभाऊ वाघमारे निमकवड्यावरून इथं आले. प्रेम आहे. मला वाटलं नव्हतं राणासाहेब पंजाबराव दादा एवढा वेळ देतील. जैन रामपाल्ले लहानाचं मोठा होता होता पाहिलं. प्रेम आहे. अजूनही ते बसलेले आहेत. मोठे माणसं असले की आमचंही जरा असं दबल्यासारखा होते, पण एवढ्या वेळचे बसलेले आहेत. हे ते इथं प्रेम आहे. तुमच्यामुळे आमची किंमत आहे. समजा तुम्हीच नसते आले, समजा तुम्ही नसते आले, मी या लाऊडस्पीकरला सांगितलं असतं काय? तुम्ही येता म्हणून आमची किंमत आहे. माझ्यासारखे 35 खंजिरी पदक निर्माण केले सत्यपाल महाराजनं. या ज्याच्या भरोशावर तुम्ही येता त्या खंजिरी आहेत. काही वाजते याच्या 2 खंजिऱ्या एका ठिकाणी आणल्या, ओरिजिनल खानदेशी ढोलक वाजते. चला चालू होत आहे, सुरू होत आहे. अवघ्या 5 मिनिटात हिराबाई लोकनाट्य सादर करीत आहे सुरेखा पुणेकरांच्या आवाजात. भरगस्त लावण्यांचा जबरदस्त प्रोग्राम. समोर बसलेल्यांना 40 रुपये तिकीट, मधातले 60 रुपये, मागचे बाल्कनीवाले तुम्हाला 350 रुपये तिकीट, तुम्हाला 550 रुपये, तुम्हाला 850 रुपये. जे उभे आहेत ते 2-2 हजार सुप्रीम बेड. चला चालू होत आहे, सुरू होत आहे. लय दिसाची वाह! हौसरा याला म्हणतात आवाज. आवाज बसला पाहिजे थोडासा. गुळखा गुळखा. लय दिसाची हौसरा चला आता पुढे करू, चला आता पुढे करू. जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ. कला आहे. मी किती खंजिऱ्या सुपर वाजवतो हे महत्वाचं नाही, हे महत्वाचं नाही. मी किती सुंदर बोलतो हेही महत्वाचं नाही. मी किती सुंदर भजन म्हणतो हेही महत्वाचं. मी किती सुंदर कीर्तन करतो हेही महत्वाचं नाही. मग महत्वाचं काय आहे? काय आहे? तुम्ही सर्वच तर महत्वाचं नाही म्हणता. काही तर असेल. महत्वाचं हे आहे की मी जसा बोलून राहिलो तसा मी वागतो काय. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे की मी जसा बोलून राहिलो. आपलं काय असते, आपण भावनिक आहोत, आपण लवकर भरोसा करतो. 2 घंटे कीर्तन ऐकलं, नाही महाराज, भरोसा नाही ठेवायचा अजिबात कोणावरच नाही, अजिबात नाही. 6 वर्षाच्या पोरीवर मंदिरात बलात्कार होताना पाहिले आम्ही. माता म्हणतात भारताली लोक, माता लाजाईनीच वाटत. माता भारताली माता रावणाले जाळतात आपल्या देशात. रावणाले एखाद्या पोरीनं बोल बरं बेटा, मी पुस्तक देतो, रावणाले का जाळतात? एखाद्या मुलीनं उत्तर दे बरं, 5व्या 6व्या वर्गाच्या मुलीनं, रावणाले का जाळतात बेटा, मी तुम्हाला पुस्तक देतो. आणि तुम्हाला उभं करण्यामाग खूप मोठा एक गंभीर विचार आहे, खोल विचार आहे. एखाद्या मुलीनं बोला बरं,
एखाद्या मुलीले तिच्या मायनं सांगा का जाळतात रावणाले आणि त्या पोरीले पाठवा. बोला बरं एखाद्या मुलीनं. तुम्ही काय बोल सांग. पाठवणं एखाद्या पोरीले, उभी करणं एखाद्या मायनं. ए बेटा इकडे ये. ए बेटा टाळ्या वाजवा त्या पोरीसाठी. की जिजा माऊली गे तुला वंदना, जिजा माऊली गे तुला वंदना, जिजाऊच साक्षात. काय नाव बेटा तुझं? माईक मध्ये घे. प्रणाली. प्रणाली. अन रावणाला जाळतात. रावण माहित आहे ना तुले? रावण रामायण पाहिलं काय? रावणाले का जाळतात? रावण असतं माहित नाही तिले. कोण्या वर्गात आहेस बेटा तू? माईक जवळ घे. दुसऱ्या वर्गात. दुसरीतली पोरगी ती इथं आली, तिला उत्तर नशीन माहित, पण तिने हिंमत केली इथं यायची. तिच्या बापानं तिला पाठवलं टाळ्या वाजवत तिच्यासाठी, तिच्या वडिलासाठी. बाबानं पाठवलं की आईनं? आईनं. तुझ्या आईची धन्यवाद. पुस्तक घे बेटा, बसून जाय. महिलांनी बोला रावणाले का जाळतात? जाग्यावर उत्तर द्या. सामूहिक. हा बरोबर, सीताला नेलं होतं म्हणून पाठवा द्या समोरच्या पोरीले. ये बेटा इकडे. इकडे ये ना एक मिनिट. पुस्तक घेऊन जा ना. अरे पुस्तक ने ना बेटा. अरे पुस्तक नेऊन दे ना त्या लेकराला. पाठवा. क्या बात आहे. धन्यवाद देतो बेटा मी. तू एक पुस्तक घे आणि एक त्या ताईले पुस्तक दे. रावणाले जाळतात. कीर्तन 9 सुरू झालं, कीर्तन 11 बंद होईल. सेकंद पुढे जाणार नाही. 1-2 मिनिटं वाढले चालतात काय? मिनिटानं पैसे लागतील. पैशानं भोजून टाकतो ना मी तुले. काय समोराला बे कृष्णा भाऊले. आमदार साहेब पैसे कृष्णा भाऊ म्हणतील लोट घ्यायचं काम नाही, तू चालले फक्त. तुमचा जास्त वेळ नाही घेणार मी. कीर्तन 11 बंद करीन, पण आपला प्रत्येक शब्द चिंतनानं आहे का? या देशात रावणाला जाळतात याच्यासाठी पुस्तक ठेवून दे बेटा, इथं वाचू नको. या देशात रावणाला जाळतात. एक गलती रावणाची. सीतामातेले रावणानं पळून नेलं होतं, तिचं अपहरण केलं होतं सीतामातेचं. ज्या रावणानं सीतामातेले नेलं पण अंगाले धक्काही लावला नाही, त्या रावणाला आजही आपल्या देशात आपण जाळतो. आपण आपल्या देशात जाळतो का? कारण मी प्रत्येक कीर्तनात एक वाक्य आवर्जून मांडतो. वाक्य ऐका माझं. रामाने सीतेला परत आणलं ही रामाची ताकद होती. वाक्य कळलं? रामाने सीतेला परत आणलं ही रामाची ताकद होती. वाक्य परत ऐका. रामाने सीतेला परत आणलं ही रामाची ताकद होती. पण जशी सीता पवित्र गेली तशीच सीता पवित्र परत आली ही त्या रावणाची मर्यादा होती. टाळ्या वाजवा रावणासाठी. खराब नव्हता रावण. रावण खराब नव्हता. रावणापेक्षा खराब अवलाद जन्माले आली आज. रावणाच्या एका चुकीसाठी रावणाले जाळता तुम्ही. फक्त नेलं होतं या गलतीसाठी. मग याच देशात 6 वर्षाच्या पोरीवर बलात्कार झाला, मंदिरात अत्याचार झाला. मुसलमानाची होती ती, आसिफा नाव तिचं. 6 वर्षाच्या आसिफावर अत्याचार झाला, मुसलमानाची होती. मी सांगून याच्यासाठी राहिलो मुसलमानाची होती, कारण आपल्या देशात अत्याचार कोणावर झाला हे महत्वाचं नाही, कोण्या जातीची होती याचं लय टेन्शन येते आम्हाला, याचा लय ऊट येते आम्हाला. जेवढ्या मुलीवर अत्याचार झाले तेवढ्या मुलीच्या जाता बाहेर काढल्या गेल्या. जरा चिंतन करा. आसिफा मुसलमानाची होती तर खैरलांजीची बुद्धाची होती. आसिफा मुसलमानाची होती तर खैरलांजीची बुद्धाची होती. दिल्लीतली ब्राह्मणाची होती तर कोपर्डीची मराठ्याची होती. मग अत्याचार जातीवर झाला की त्या स्त्रीवर, मग अत्याचार स्त्रीवर झाला ते पुरं घर बरबाद झालं तर जातीचं टेन्शन काऊन देऊन राहिले? अत्याचार झाल्यावर मेणबत्त्या काढणारा देश आहे आपला.
अत्याचार झाल्यावर मोर्चे फिरवणारा देश आहे आपला. मावशी लेकराला फक्त 1 2 3 4 नको शिकू. त्याला घरी आलं की त्याच्या पाठीवर हात टाक. त्याला सांग प्रेमानं, बेटा माझ्याकडे बघ, जशी मी तुझी आई आहे ना रे, अशी रोडवर दिसणारी बाई आपली आई असते बेटा. तुला सांगा लागेल मावशी, त्याला मानसिकता खराब व्हायला लेकरायची. कारण त्याच्या डोळ्यानं तेच दिसून राहिलं, ते वाढून त्याच्यात राहिलं. त्याला सांग बेटा, जशी घरात आपली बहीण आहे ना रे, अशी रोडवरची मुलगी बेटा आपली बहीण असते. मावशी सांगा लागेल त्याला. हे परिस्थिती गंभीर झाली. लाजाव रावणाला मारतो आपण. छत्रपतींच्या समोर एका राजाच्या पाटलाची बलात्काराची केस आली होती. चेहरा न पाहता हातपाय कलम करण्याचे आदेश दिले होते छत्रपती शिवाजी महाराज. मुसलमानाची सून काही गद्दार लोकांनी खजिन्यासहित उभी केली छत्रपतींच्या समोर. त्यावेळेस छत्रपती म्हणतात, तुम्ही आमच्या आई सारखे आहात. अरे दुसऱ्याच्या पोरीले मायता दर्जा देणारा राजा आपल्या देशात जन्माला आला. छत्रपती शिवाजी महाराज नाव त्यांचं. काय कोकळे चालली पिढी, काय घडून राहिलो आपण. काय माहित आहे तुम्हाला, तुमचं लेकरू काय पाहून राहिलं मोबाईल मध्ये? नाही विचार करणार, काय माहित आहे तुम्हाला? त्याच्या एका क्लिकवर सगळा, एका क्लिकवर. रावणाले झाडता तुम्ही, लाजा वाटल्या पाहिजे आपल्याला. भला किसी का कर न सकी तो, बुरा किसी का मत करना, उसमें नहीं बन सकते काटे बन कर मत रहना, काटे बन कर मत कलयुग बेटा मार कुंडली, जाऊं तो मैं कहाँ जाऊं, अब हर घर में रावण बैठा, इतने राम कहाँ से लाऊं, इतने राम कहाँ से लाऊं. म्हणून तुम्हाला विनंती आहे, हे शिक्षण त्याला घरातून द्यायला लागेल आता. म्हणून आई वडिलांना विनंती, आपलं लेकरू एखादं डॉक्टर, वकील, कीर्तनकार नाही झालं तर चालेल, पण ते माणूस बनलं पाहिजे. आणि ते माणूस बनावं यासाठी त्यांना सुसंस्कार शिबिरात पाठवा. गरज आहे त्याची आज. आणि तरुण पोरायली विनंती, तरुणांनो आयुष्यात जगावं तर छत्रपती संभाजी महाराज सारखं, मरावं तर भगतसिंगासारखं. आजी चालली काय? आजी आजी कांदा बुडा भाजी, आजी कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी 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 अवघी मिठाई माझी. कांदा मुळा भाजी, भाजी कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी 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 अवघी मिठाई माझी. आजी म्हणे बुवाऱ्या खालीचा जाऊही देत नसते. ये जाऊन ये. मी विनंती करतो आणि तमाम मायबापांना विनंती आहे, कीर्तन 10 वाजून 42 मिनिटं झाले, 18 मिनिटं शिल्लक आहेत आपल्या इकडे. कीर्तन ऐकायची इच्छा आहे ना? 200 रुपयाचे पुस्तक आहेत मग आपल्याजवळ. चालले हात आलो कीर्तन झाले तसेच दादा पुस्तक आले जा. मी भीक मागतो. तुकडोजी महाराजची ग्रामगीता किती रुपयात, किती पुस्तक आहेत? 7 पुस्तक 1 ग्रामगीता. किती रुपयात? 200 रुपये में 7 पुस्तक 1 ग्रामगीता. सोन्याचा बिल्ला आहे, फक्त 20 रुपयात. आणि कोणी मोडू नका, याचे 15च्या वरती कोणी देणार नाही. तुम्हाला विनंती आहे, मी भीक मागतो. तरुण पोट्टीली विनंती, ऐ तरुण पोरं कीर्तनाले आले असतील तर बाबू ऐका, इमानदारीची गोट. लग्न होणं बंद झाले आता. तुम्ही तर आशा सोडून द्या, तुमचे होणे नाहीत. तुम्हाला आता हे लागणार, म्हणजे हळद लागणार. तुम्ही गुलालाची तयारी करा आता. हळद नाही लागणार तुम्हाला. मी तरुण पोरीला विनंती करतो बाबू, कामाची गोट. आणि पोरीच्या बापाला विनंती, फक्त नोकरीवाला पाहू नका. नाही मा पोरीला नोकरीवाला पाहिजे, निर्व्यसनी पा. तो कमावत 1 लाख जरी पगार असेल आणि सारा महिन्याचा पगार 12वरच जर गमावत असेल तर तुझी पोरगी सुखात पडणार नाही. त्याच्याजवळ जमीन 50 एकर असेल, त्याचे पैसे जर निरा हरामीपणात, नालायकपणातच जात असतील तर तिथं पोरगी सुखी राहणार
त्याच्याजवळ जमीन कमी असली तर चालीन, पण ते जर इज्जतदार असलं, निर्व्यसनी असलं, निरोगी असलं तर आपली पोरगी आनंदानं सुखात राहील. मानसिकता बदला. आता लोक तुमचे लग्न नाही धुवून राहिले, 30चे वरते गेले, 35-35चे झाले, काही जण 40चे झाले, काही जणांना आशा सोडल्या. खराब काम व्हायला. काही जण मामाच्या घरी चक्रा मारत तर मामानं घर बदलवलं, त्याने पत्ताही नाही सांगितला की राहतो कुठे मी तर आता. एवढं खराब काम व्हायला. पोरीनेच भेटून राहिल्या. म्हणून जयचे कनेक्शन गुतेल आहेत. ओके, चांगला आहे. मी पाया लागतो. खराब काम व्हायला राजा. लग्न नाही धुवून राहिले पोट्टेचे. रोज चौकात कोणीही गावात जा तुम्ही, चौकात 10-12 जणीची गँग बसेलच असते. रोज रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत पोट्टे बसतात चौकात. एकामेकाला विचारतात का रे आलता फोन. तो म्हणते मिस कॉलही नाही आला. एक काळ होता राजा, लग्नावाले सोडा, पोरी दाखवणारीचा सीझन खाली होता. पोरी दाखवणारीचा सीझन राहे. 2-2, 3-3 महिन्याचा खांद्यावर दुपट्टा टाकला की एकच काम, राम 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 राम. बाप्पा, कुठे इस्त्रीचे कपडे घालून आपलं काम फालतूनच ते. कुठे चालले म्हटलं. इस्त्री कडक असते आपल्या शर्टाले. पण चालले कुठे. पॅन्ट काय ऐकला, इस्त्री कडक. ते तो बाजूच्या गावातून कशाला म्हणजे कशाला, यासाठी बाजूच्या गावातली मुलगी आहे आणि शेजारच्या गावातला मुलगा आहे. आपला करता नाही, मग आपले 4-5 झाले. बाकीची तो कल्याण करणं सुरू आहे आता. मी म्हणतात ना दलाल लाव. 4-5 महिने मग 4-5 महिने हे ओके काम आहे आपलं. 4-5 महिने भागतात पोळे. पोहिले पोळे म्हणते. पोळे बाप पोळे, त्याच्या मतानं पोहिले शुद्ध शब्दात पोळेच म्हणतात. पोळे तुंप डालंडा. वा बे डालंडा. तिथं गेल्यावर मुक्कामाचं काम पडलं की असा उलटा झोपते. ते घरचे विचारतात तुम्ही असे उलटे का झोपता. डॉक्टरांनी मला पाठीचा त्रास सांगितला. शानपणा करू नको, समोरून बनेन फाटेल आहे. ते खरं सांग. काय राजे, मी भीक मागतो तुम्हाला. एक काळ होता पोरावालेचा. तुम्ही काय करा, पोरं माहित आहे आता जे लग्न नाही करून राहिले ते काय करा माहित आहे. 90 ते 95च्या काळात कोणाकोणाचे लग्न झाले ते पहा. 90 ते 95चे काळ, 95चा काळ. तेच्या गच्च्या दाबा तुम्ही. तुमचे दोषी ते आहेत. पोट्टेली विनंती. 90 ते 95 मध्ये ज्याचे लग्न झाले की नाही आपले दोषी ते आहेत बाबू. काऊन की तेनं पोटातल्या पोटात एवढ्या पोरी मारल्या तेनं पोटातल्या पोटात. ती मुलगी आवाज द्यायची पोटातून, आई मला नको मारू गाई. आई शिकवायची इच्छा नसेल शिकू नको, हॉस्टेलमध्ये टाकू. आई का मारतं गाई. आई आजच्या जन्मदिवसानिमित्त आता आदर्श घ्यायला पाहिजे बाबाचा. 6 पोरी आहेत बाबाले, टाळ्या वाजवा. 6. ते पोरगी आवाज द्यायची पोटातून, आई काय गुन्हा केला ग मी. पोरीच्या मायेच्या डोळ्यात पाणी यायचं. सांगायची पोरीची आई, बेटा तुला मारावं असं मला वाटत नाही, पण तुझा बाप तुला स्वीकारायला तयार नाही. की जिच्यामुळे तू हे जगात पाहिले, जग आज पाहतो. म्हणून तुम्हाला विनंती, आज बिकट परिस्थिती आली, लग्न होऊन नाहीत राहिले. प्रत्येक पोरगी म्हणते मला नोकरीवाला पाहिजे. ते नोकरी बरं, त्या कंपनी बंद झाल्या बा. पोट्टे लग्नाच्या 2 महिन्या अगोदर कंपनीत तरी जात. बाप तरी सांगे सोयरीकच्या मीटिंग मध्ये मुलगा कंपनीत आहे. हे राय कंपनीच्या गेटावर वानमिरावणी बसेल. साहेबाची गाडी आली गेट बंद, साहेबाची गाडी गेली गेट चालू. लग्न झालं की डुबली कंपनी. वा बे तुमच्या कंपन्या. म्हणून तुम्हाला पाया लागतो मी आता. कमी करतात जीवन जगा.
पद्धतशीर आणि पोरीच्या बापाली विनंती काही नसते, निरोगी निर्वेशनी जवळ पा आणि त्याची लग्न झाले पाहिजेत ना राजा. खराब काम आहे ना. काही काही पोट्टे म्हणते निरा दिलातलं बोलून राहिला रे हा. पोट्टे म्हणते याले दिलं का आपण वर्गणी करून आपण याले पगार सुरू करायला पाहिजे. आपली बाजू मांडून राहिला रे हा. बोल रे बाबा बोल तू. कोणीच नाही आवाज उचलणार रे. आमची एक संघटना तयार करून लीडर तू होईल बा. कंटाळत राहतो. म्हणून तुम्हाला विनंती घंट्या ते घंट्या म्हणून तुम्हाला विनंती आहे. आज परिस्थिती फार गंभीर आहे. बिकट परिस्थिती आली आणि आज आपल्यामधून आपल्यात प्रेम वाढलं पाहिजे. या कार्यक्रमाच्या मागचा उद्देश काय? संघटित राहा, एकत्रित राहा. आपल्या गावातला एक अजून आदर्श सांगण्याजोगता आहे भाऊ की ग्रामपंचायत अनपोच झाली आपल्या गावातली. आमच्या सरपंच ताई आहेत वंदनाताई विलासरावजी इंगडे, टाळ्या वाजवा एकदा. अनपोच निवडणूक झाली म्हणजे निवडणूकच नाही झाली, अनपोच एक नंबर काम झालं. एवढं मोठं गाव असून चांगलं आहे. नाही तर या राजकारणाच्या पायी धिंगाणे होतात. या दारूचा शौक लागते कधीपासून? मतदानाची पहिली रात्र. फुकट भेटते, याची पिऊ की त्याची पिऊ, कोणाची पिऊ. मतदान झाल्यावर विचार करते आता कोणाची पिऊ. गुलामीत जगणाऱ्या गुलामो, दारूसाठी मत विकू नका. मी भीक मागतो तुम्हाला. दारूसाठी विकल्या नका जाऊ. इमानदारीनं तुम्ही जर दारूसाठी मत विकणार नाही तर तुमचा तो अधिकार राहील. तुम्ही त्या माणसाजवळ, त्या निवडून दिलेल्या माणसाजवळ बेधडकपणे जाऊ शकाल आणि सांगू शकाल की मी विकल्या नव्हतो गेलतो. मी तुम्हाला मतदान केलं होतं काहीच्यासाठी. तुम्हाला हे काम आज करा लागेल. तुमच्या शब्दात ताकद राहील. 500च्या नोटीत दारूच्या झाकणासाठी दारू विकल्या जातो आपण. काय अधिकार राहील आपल्याला? म्हणून तुम्हाला विनंती आहे, दारूत विकल्या जाऊ नका. आणि तुम्ही पाय ना या दारूची शौक लागतात, मग शीट पडणाऱ्याची शीट पडते आणि ज्याला काहीच घेणदेण नाही, ज्याच्या पोटात फुकटची दारू त्याला टेन्शन येते. शीट पडली कशी, शीट कशी पडली, शीट पडली कशी. तुझे वावर पडित आहे ना पडेल. तुझे वावर पेरणं पहिले. रिकामतो धंदा गायले करून राहिला. म्हणून इमानदारीनं पाया लागतो. गावं खराब करू नका, पाया लागतो. एकत्रित या. सगळ्या जातीचे, धर्माचे, पंथाचे लोक एकत्रित या. एक मताने वागा. गावात पथ, घरात एक मत आणि वावरात शेणखत. या 3 गोष्ट एकत्रित आल्या ना की मजा येऊन जाते. म्हणून तुम्हाला विनंती आहे, जसं खंजरेची संघटना आहे, हा भगवा कलर माननीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख, भगवा कलर. हे भीमसेना रामदास भाऊ आठवले. हे आम आदमी पार्टी 91 कार्यक्रम ओके. राष्ट्रवादी काँग्रेस हे महादेवराव जानकर, हे MIM. सगळे कलर आहेत आपल्याजवळ. मनसे राहील तनशे, मनसे दिलशे. नजर चुकीनं मनसे राहील तर मनसे. सगळे पक्ष आहेत. म्हणजे सांगायचा मुद्दा, सगळे कलर आहेत. सगळे कलर एका ठिकाणी आणले. जे घोरपळचा जांभळा आहे, घोरपळ प्लस बकरा. हे बकरा, या बकरा 650 रुपये किलो वाढले का भाव? हा 650 आहे ना. बरोबर आहे. मी आणत नसतो बरोबर. ते मला सांगायला लागते कीर्तनात. त्याच्यात मी विचारलं. लोक म्हणजे भाऊ येईल का सारे त्याची बकरा 650 रुपये किलो तुला बिना पाण्याचं बकरं यावाच देते. पण हे जादू आहे खंजिरीची. हे तुकडोजी महाराजने जपानमध्ये खंजिरी वाजवली. तिथले लोक म्हणे बाबा तुम्हाला उंगलियों में जादू आहे. महाराज म्हणत हे जादू नाही, हे कला आहे. एवढी सुंदर वाजायची खंजिरी.
कला आहे. जसं तुम्ही बाया गोड बोलता, मकर संक्रांतीच्या वेळेस कसे नाव घेता तुम्ही, ते कशी तुमची कला आहे. वाकडी तिकडी बाबूल, तिले फुटला हिरवा कच्च पाला, शंकरराव मेला तर दुसरा टपोरे नवरा केला, शिरा केला रव्याचा, खोबरे टाकते खिसून खिसून, आमची हे बसली रुसून तर मी घेतली ताटून पुसून. तशी बाईची कला आहे. गोड बोलाव तर तुम्हीच बोलाव, तू अबला नाही जाता, तू एकत्रित होय ताकद आहे, अशी या खंजरीची कला आहे. काही वाद्य वाजते याच्यातून, 4 खंजरे एका ठिकाणी आणले की कवाली वाजते. तेरी रहमतों का दरिया सरेआम चल रहा है, तेरी रहमतों का दरिया दरिया में चल रहा है, मुझे भी कभी रही है, मुझे भी कभी रही है, तो मेरा काम चल रहा है, रहमतों का दरिया काम चल रहा है, मुझे भी कभी रही है, तो मेरा काही वाद्य वाजते याच्यात. मी खंजऱ्या किती सुंदर वाजवतो हे महत्वाचं नाही. मी प्रार्थना करतो आज माझ्या खंजरी दारू बिडी तंबाखू व्यसना टाका, आणि तुम्ही काही उठत ना, मी काही बंद करत नाही. 10 वाजून 56 मिनिटं झाली. कीर्तन ऐकायची इच्छा आहे का? असे बसले तुम्ही जसं काही फेविकॉल लाल तुम्हाला खालून. पण इमानदारीची गोष्ट सांगतो मी तुम्हाला, फक्त कीर्तन ऐकून चालणार नाही. कीर्तनाले आले, कीर्तन ऐकलं, याच्यात मजा नाही. मी आणि मग अवताराकडे जाऊ नका तुम्ही, मी स्वतः डॉक्टर आहो. लोक म्हणतील तो गॅस तर दिसून राहिला रे बा. डॉक्टर फक्त आपल्याकडे येणारे पेशंटनं स्वतःच्या जबाबदारीवर यावं. येईन तो व्यवस्थित, पण ते व्यवस्थित जाईन याची गॅरंटी नाही. मी पुस्तक लिहिलं सत्यपाल महाराजांवर. 2 वर्षात 20,000पेक्षा जास्त पुस्तकं विकल्या गेले. प्रबोधन सम्राट द रिअल हिरो. मी सत्यपाल महाराजांवर पुस्तक लिहिलं. 2 वर्षाच्या आधी शिंदखेड राजाला या पुस्तकाचं अनावरण झालं. आणि एक दुसरा आहे बोले तैसा चाले, हे इंगळे सरांनी लिहिलं महाराजांच्या जीवनावर. एक ग्रामगीता आहे, हे सत्यानाश नावाचं पुस्तक महाराजांनी लिहिलं. अंधश्रद्धा रूढी कर्मकांड याचा सत्यानाश पुस्तक आहे. ग्रामगीता आहे तुकडोजी महाराजांचा ग्रामगीता ग्रंथ. गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावाची भंगता व दशा ही देशा. मी आज धन्यवाद देतो कृष्णा भाऊचे की आज तुम्ही कृष्णा माझ्याकडे पाहून कोरे माझी जागर गेली फुटून आणि काढा जगे पाहून कोरे माझी, जागर गेली फुटून माझी, जागर गेली फुटून. माई माई गाव गवळण म्हणायची. माई आई हे गवळण म्हणायची. माया आईच्या लग्नाच्या अगोदर, म्हणजे मायाचा काही संबंधच नव्हता. मामाईच्या लग्नाच्या अगोदर मी कीर्तनकार कसा घडलो तर माई आजी मला सांगे. माईची मायम्या म्हटलं होतं कोणी कोणी मराव पण माय ना मराव, माई माय मिली, पण मला काही वाटलं नाही. वाटलं नाही याचं कारण काय, माई आजी होती. आईची आई मी आई म्हणतो. मला ज्या वेळेस पासून समजते त्यावेळेस पासून माई माय माय डोळ्याच्या समोर होती. की हंबरून वासर आले साठी जवा गाय, आया आया सकट होत्या होतो दुष्काळात मायच्या माझ्या आटला होता पिठामंदी पाणी तवा मले पिठामंदी दिसते माझी माय आपण वासुराले आटी जवा गाय, तवा मले पिठामंदी दिसते माझी माय, दिसते माझी माय, दिसते माझी माय. मला माय आठवली नाही याचं कारण माया आईची आई होती आजी. ती आजी मला सांगी की बेटा तुझी आई ज्या वेळेस म्हणे
म्हणजे तो काळ होता मावशी, ज्या वेळेस तुम्हाला म्हणजे पूर्वीच्या जातीने घराच्या बाहेर निघू देत नव्हते जास्त, किंवा पूर्वीच्या जातीने कुठे जाऊ नये, असं करू नये तसं करू नये, चुलन मूल. त्या काळात माई माय कीर्तनकाराच्या मागं गळ्यात टाळ घेऊन पुरस करेले उभं राहायचे, हरिपाठात एकटी जायची. तर माई आजी सांगते, तुझ्या माईले काही काही म्हणत म्हणे, कोणी काही म्हणे दादा, तर तरी तुझी माय म्हणे हरिपाठात जायची, कीर्तनकाराच्या मागं टाळ घेऊन उभं राहायची. तर हे ते अनुवांशिकता असते, ते संस्कार असतात. मी त्या संस्कारात वाढलो, त्यामुळे हे घडत गेलं. मला ते याचं अंग नव्हतं पहिले पेटी तबल्याचं, पण आमच्या घरी माझ्या मामाने एक कॅसेट आणली होती, रमेश ठाकरे म्हणून एक गायक होते वर्धा जिल्ह्यातले, आणि त्याचे 2 गाणे मी पाठ केलते. एक होतं ते इवाई पाहुणा आला व माय, इवाई पाहुणा मनामध्ये आनंद आणि दुसरं होतं एकटी दुकटी फिरू नको माय अव माय फोटो हे गाणे शिकवले ते माझ्या मामानं. मला ते कॅसेटीतून शिकलो होतो, आणि माझ्या मामानं मला एक गाणं शिकवलं होतं. ते NSSच्या कॅम्प मध्ये जायचे, त्यानं मला गाणं शिकवलं होतं, एक शिवाजी महाराजचं आणि एक बाबासाहेब आंबेडकराचं, की सुज्ञानाचा निर्मळ सरा माझ्या भीमासारखा माणूस खरा जन्म येईन का, माझ्या भीमरायावानी सांगा बुढाई होईल का, माझ्या भीमरायावानी सांगा बुढाई होईल का. आणि एक दुसरं शिकवलं की मोठे मोठे ते सरदार असे किती केले ठार, जेव्हा निघाली मैदानी शिवरायाची तलवार, जेव्हा निघाली मैदानी शिवरायाची तलवार, मोठे ते सरदार असे किती केले ठार. असं मग मी एक गाणे म्हणून आमच्या सोयऱ्या दायरी, मग मला 1-1, 2-2 रुपये भेटत. पैसे बचपनचे पैसों में खेला मैं, 1-1 रुपये में चिल्लर पैसों के बीच रहा हुआ इंसान हूँ मैं. पैसों का ऐसा कुछ नहीं अपने लिए, पैसा धूल मिट्टी बरोबर आहे आपल्या लिए. तर मग मी प्रार्थनेत आलो, येणं मला गाणं म्हणजे म्हणायला लावलं. मग हे म्हणतले का तू स्वरात म्हणतं, मी कायच्यात म्हणतो हे मला काही समजलं नाही, पण ते म्हणत तू याच्यात म्हणतो, मला ते आनंद वाटला. मग मी प्रार्थनेत जायला लागलो. मग प्रार्थनेत जाता जाता गाणे म्हणता म्हणता एक दिवस येणं भजन शिकवलं, सुनील भाऊ गाईन करणं. हर देश में तू हर भेष में तू तेरे नाम ने कतु कही है तेरी रंग भूमि यह विश्व भरा, सब खेल में जब तू है, देश में तू हर देश में तू तेरी नाम कतु है. आणि लहानपणापासून मी संदीप पाल महाराज सोबत फिरलो. मी आधीच सांगितलं, मला आमदार साहेबांना लहानाचं मोठं होताना पाहिलं, पंजाबराव दादांना लहानाचं मोठं होताना पाहिलं. मी 4थ्या वर्गापासून संदीप पाल महाराज सोबत होतो, कीर्तनाले महाराज सोबत. आणि आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त पुस्तकांची तुला झालती, त्यांच्या पुस्तकांची तुला, मला त्या गावाचं नाव नाही आठवत, एक कार्यक्रम झाला होता. आणि मला 12 वर्ष झाली मी कीर्तन करून राहिलो. मी शोधलं नव्हतं जीवनात इमानदारीनं की हे आता मी बा एवढे वर्ष कीर्तन करीन बा, आणि मग रुपेश दादा माझ्यासोबत तबल्यावर येतील, आपलं भाग्य उजळील, आणि काळेगावात आपलं कीर्तन होईल, कृष्णा भाऊ सांगतील, तुम्ही साऊंड आणसा, तोही पुऱ्या कार्यक्रमाची एंडपर्यंत शिट्ट्याच वाजवीन. मग मी तुम्हाला सांगेन काय राजा कसं केलं, तुम्ही म्हणसान काय राजा महाराज व्होल्टेज आहे ना याच्यात, मा काय दोष आहे. मैंने सोचा नहीं था जिंदगी में ये कभी कि होगा. म्हणून तुम्हाला विनंती आहे की योग येत असतात आयुष्यात, 2 माणसापासून दूर राहा, तुमच्या जिंदगीचं कल्याण होईल. लॉकअप के वो दौरान सुना, रियलिटी शो के दौरान उन लोग और फारूकी का बड़ा अच्छा लगा सुन के. 2 माणसाजवळ आयुष्यात दूर राहा, एक जे तुमच्या तोंडावर तुमची तारीफ करतात,
एक जे तुमच्या तोंडावर तुमची तारीफ तारीफ करतात आणि दुसरे ते जे तुमच्या दुश्मनाची तुमच्या समोर टीका करतात. एक तो जो आपल्या समोर गोड गोड बोलून राहिला आपल्याबद्दल आणि दुसरा तो जो तुमचं ज्याच्या सोबत पटत नाही त्याची खराबी करून राहिला तुमच्या जवळ तो. कारण तो त्याची जर खराबी तुमच्या जवळ करून राहिला तर तो तुमची खराबी त्याच्याजवळ निश्चित करते. या माणसापासून दूर आयुष्यात कल्याण करसान. मी कीर्तनाचा टाइम तसा सरेल आहे आपला, पण फिर भी मेरी दिली ख्वाहिश है कि 2 साल से मैं घर पे था, भुईमुंग को पानी दे रहा था, ईतू काटा था, फवारा हान रहा था, मजदूरी से भी लोगों की तरफ जा रहा था. तो मैंने सोचा कि अभी 2 साल के बाद कीर्तन शुरू हो गया है, तर एक शेवटला मुद्दा तुमच्यासाठी कीर्तनाचा सार. त्या कीर्तनाच्या साराच्या अगोदर एक भजन करू आपण. कीर्तनाचा सर्वात शेवटला मुद्दा. या भाऊच्या चॅनलचं नाव काय, तुमचं साऊंडचं नाव काय? जय कानिपनाथ साऊंड सर्व्हिस डेकोरेशन. मी धन्यवाद देतो. आमचे अरुण भाऊ आले गेले काय साऊंड सर्व्हिस वाले. मी अरुण भाऊची धन्यवाद देतो. आहेत काय? उभे राहा एक मिनिट. रोडवर आहेत. अरुण भाऊची धन्यवाद देतो. बरेचसे त्यांनी माझे कीर्तनाचे कार्यक्रम काढले. तेही आज कीर्तनाला उपस्थित राहिले, तेचे आभार मानतो. कृष्ण भाऊंनी आज आयोजन केलं सासरे भाऊंच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं. आमदार साहेब पंजाबराव दादा त्यांचे धन्यवाद देतो. जे जे मंडळीचा या कार्यक्रमाला सहकार्य लाभलं सगळ्यात जास्त महत्वाचे धन्यवाद तुमचे देतो. तुम्ही एवढ्या वेळचे आले राजे, तुम्ही बसले. संजू भाऊचे आभार मानतो. कीर्तनाचा एंड करून राहिलो. समजा आता जर कोणी राष्ट्रवंदना होईपर्यंत गेलो इथून आता राष्ट्रवंदना म्हणजे मी जा म्हणेपर्यंत राष्ट्रवंदना संपायच्या आज जर कोणी गेलो आता, समजा कोणाला जर काही झालं नाही, हसू नका तुम्ही. जास्तीच होता आपल्या लय केसा गळले आतापर्यंत. अशा लोकांनी तुम्ही गोड. कोणाला जर काही झालं याची गॅरंटी मी घेणार नाही, कोणाला काही होणार नाही. एक भजन करू. कीर्तनाचा शेवटला मुद्दा सांगून राहिलो. ज्यांना हात असतील ते भजनात टाळी सारखा बस, ते भजनात टाळी वाजवतील. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. देख लो मेरे नगीनों में, देख लो मेरे नगीनों में. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्री राम कीर्तिना वैभवना चाहिए, राम के नाम का उसको रस चाहिए. सुख मिले ऐसे अमृत को पीने में, सुख मिले ऐसे अमृत को पीने में. राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्रीराम रामचंद्र की मी सर्वांचे धन्यवाद देतो. कीर्तनाचा सर्वात शेवटला मुद्दा. श्री संत एकनाथ महाराजकडे एक व्यक्ती गेला. एकनाथ महाराजांकडे एक व्यक्ती गेला आणि महाराजले म्हणे, महाराज तुम्ही माझे भविष्य पाहा. एकनाथ महाराज गळत एकनाथ महाराज म्हणत गड्या मी भविष्य पाहत नसतो, मला भविष्य पाहता येत नाही. म्हणजे नाही महाराज तरी पहा. महाराजने त्याच्या तोंडाचा वास आला. महाराज मग गाडी तर घुमराची आहे रे. आवली गाडी तरी घुमराची असेल.
तरी तुमच्यावर माझी श्रद्धा है। मैं शराब पिया हूँ इसका मतलब ये नहीं कि मेरा भरोसा आप पे कम है। मेरा विश्वास आप पे है, मैं भी आप पे भरोसा रखता हूँ। आपके हर लफ्ज पे मैं यकीन रखता हूँ, आपके हर लफ्ज को मैं मानता हूँ। मी दारू पेलेला हो, तुम्ही यावर नका जाऊ महाराज, माझी श्रद्धा आहे तुमच्यावर। महाराज म्हणा ठीक आहे गड्या, काही हरकत नाही म्हणे। महाराज माझं भविष्य पहा म्हणत, महाराज म्हणत मी गड्या भविष्य नसतो पाहत म्हणे, नाही तरी पहा। महाराज म्हणत गड्या तुमचा दारूवालीचा हाच प्रॉब्लेम आहे, तुम्हाला एक सांगितलं की तुम्ही ऐकतच ना, तुम्ही टिबल टिबल तेच सांगता। तुम्ही एक वेळेस सांगितलं ना की मी भविष्य पाहत, हा म्हणे नाही महाराज तुमको तो आज बता नाही होगा, तुम्हाला आज भविष्य सांगाच लागेल, मैं भविष्य पाहत। महाराजने त्याचा हात पाहिला। एकनाथ महाराज म्हणत तू तो गड्या मरता 8 दिवसात। तो राजे हँगच झाला, त्याची दारू उतरली। त्याच्यामध्ये का फालतू भविष्य पाहायला लावले गेले, आपण भविष्य पाहायला आलो हे म्हणतात 8 दिवसात मरतो। पण तो म्हणे महाराज माझा भरोसा आहे तुमच्यावर। तसाच घरी गेला, तसाच घरी गेला आणि जसा घरी गेला जेवलाय नाही। बायको म्हणजे जेवण हा उड जेव्हा तैम मेल पडते का तैमच उरला किती। अरे ते घासो पुन्हा जाऊन सोडत तोंडात घालावून ते काय याचे पुरे हरपले। 4-5 जे हॉटेल होते शिल्लक पण हरपले। झोपला असा वरती होते टीन, रातभरात सबळ टीनाचे भोकं मोजले आलो, झोपलाच नाही रातभर। दिवस निघाला, 1 दिवस तर बाद झाला आयुष्यातला, उरले 7 दिवस। सवय होती उठल्याबरोबर चहाच्या अगोदर दारू प्यायची, पण विचार केला का दिवस 7 उरलेला आहेत म्हणे, आता हे 7 दिवस जर दारूत गमावतो तर खराब काम होऊन जाईल, एखाद्या नालीत जीव देईन म्हणे आपला, माहीतही पडणार नाही। आणि आपल्या अंगावर व्यापही लय व्हायला, दारूवाल्या दिसतं म्हणजे 2000 रुपये उधारी आहे, बाकीचे सुटलेत चलतील पण तो नाही सुटला पाहिजे। तर आत्ता बेरात्ता कामात पडला, डॉक्टरने दवाखाना नाही उघडला पण याचं दुकान उघडलं होतं। ग्लुकोजचं इंजेक्शन हा कोण्या वेळेत तळवत जाय। त्यानं विचार केला की हे 7 दिवस दारूत आपल्याला गमावणं पुरणार नाही। मग त्यानं विचार केला की आपली बायको आहे, आपलं लेकरू आहे। मग त्यानं विचार केला की आपण गेल्यानंतर यायचं कोण आहे, इनका भी तो कोई ना कोई होना। मग त्याच्या लक्षात आलं की साला आपल्याला ते एक भाऊ आहे। पण मग विचार केला की त्या भावासोबत तर आपण भांडण केलं, वावराच्या धुऱ्यासाठी आपलं 10 वर्षापासून कोर्टात केस सुरू आहे आपल्या भावासंग, आपलं भांडण आहे त्याच्या संग। मग आपण गेल्यावर बा तो त्याला कसं म्हणावं बा। आता भावाच्या घरी गेला, भावाला हात जोडले, म्हणले का माहीत चूक झाली, मी मोठा होतो तू लहान होता, मी मोठा होतो तू लहान होता। छटाकभर वावराच्या धुऱ्यासाठी आपण चौकात भांडलो, एकामेकाची माय काढली, लोक हसत जायत आपल्याला, तू या माईले शिवे दिल्या, म्या तू या माईले शिवे दिल्या। पण आपण हे भुललो की आपली दोघांची माई तर एकच होती, मग आपण शिवे दिल्या कोणाच्या माईले? तुझ्या मा बाप काढला, म्या तुझ्या बाप काढला, लोक हसत जायत। आपल्या भांडणं मिटवलं नाही, कुणा आग ओतली, त्याच्यात तेल टाकलं, आपलं भांडण अजून वाढून दिलं पण मिटवलं नाही। पण आपण हे भुललो की आपला दोघांचा बाप तर काय एकच होता। म्या गलत केलं म्हणे तुझ्यासोबत, मी मोठा होतो तू लहान होता, चल म्हणे ते केस मांग घे। ते शटाकभर धुऱ्याच्या काय मांग लागला, मी 1 एकरभर वावर तुझ्या नावानं शिल्लक करून देतो। मिटवून टाकला वाद, 1 एकरभर स्वखुशीनं भावाच्या नावानं करून दिलं। म्हणजे वाद मिटव, आपण भाऊ भाऊ, आपण एकत्रित राहू। भावासोबतचा वाद मिटवला, घरी आला, बायकोले हात जोडले। बायकोले म्हणे इतके वर्ष झाले लग्नाले, तुझ्या सुखानं संसार केला माझ्यासोबत, मी तुला दुःखच दिलं आयुष्यात, तुझ्याजवळ कमतरता नव्हती पण ता कधीच मला तू कधी सोडून गेली नाही। मी कधी दारूच्या नशेत कपडे भरले, नालीतून पडेल आलो, तुझ्या एखाद्या लहान लेकराचा 8 काळावा तसा माय 8 काढला, मला माफ कर। बायको विचारात पडली, सून झाली, तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हतं, तिला सुचत नव्हतं काही।
नवऱ्याचा असा अवतार कधीच पाहिला नाही. नवऱ्याच्या डोळ्यात अश्रू दिसून राहिले, हात जोडलेले दिसून राहिले आणि भाषा तोंडात देव ज्यानं जिंदगीभर मला शिव्या दिल्या तो आज माफी मागून राहिला. त्यावेळेस त्याच्या बायकोच्या डोक्यात एकच विचार आला की असा कोणता ब्रँड आला की याचं प्रेम एवढं उतवालं. पण थोड्या वेळाने तिच्या लक्षात आलं की नाही, याच्या डोळ्यात अश्रू दिसून राहिले, हे पश्चातापाचा ब्रँड आहे, हा सगळ्यात मोठा ब्रँड आहे. याले पश्चाताप झाला. बायकोनं त्याला ठीक आहे जाऊ दे, होत असते गलती. बायकोनं माफ केलं. लेकरू 5 वाजता शाळेतून घरी आलं, लेकराले जवळ घेतलं, पाठीवर हात टाकला, लेकराले विचारलं बाबू तू कोण्या वर्गात असतो. कार्यक्रम लय दोन शाट होईल होता. तुमच्या मधून गावातून तो मुंबई केला होता कार्यक्रम. लेकरू विचारात पडलो, याला काय झालं रे बा. यांना आजपर्यंत बिडीले पाठवलं, पुळीले पाठवलं, कधी कधी दारूच्या दुकानात पाठवलं, कोण्या वर्गात आहे हे कधीच नाही विचारलं शाळेत. तो म्हणे बाबा मी 5व्या वर्गात असतो. काय शिकवलं रे बेटा आज गुरुजीनं. बाबा काही नाही, शिवाजी महाराजचा निबंध लिहून सांगितला शिवाजी महाराज बद्दल. आता जयंती झाली, गुरुजीनं सांगितलं निबंध लिहून आणा. काढ पुस्तक, मी सांगतो तुला शिवाजी महाराज बद्दल. टोटली आनंद वाटला मला. बाप बेटा, छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीचे मावळे एकत्रित केले. त्यांनी कधी जात बघितली नाही. त्यांच्यासोबत हिंदूही होते, मुसलमानही होते, सगळ्या जातीचे होते. 361 किल्ले त्यांनी जिंकले. कित्येक किल्ल्यांचा त्यांनी जीर्णोद्धार केला. इतक्या लढाया केल्या, कधी जिंकले कधी हरले, पण शोक मानत बसले नाहीत हरलेल्या लढाईचा. पुन्हा त्यांनी मावळे उठवले, जागृत केले, त्यांच्या मनामध्ये चिंगारी पेटवली, स्वराज्याबद्दल आग पेटवली आणि पुन्हा तो किल्ला लढायला गेले आणि काबीज केला, त्यावर विजय मिळवला. पण ते खचले कधीच नाहीत. याचं कारण समोरचं सैन्य इतकं मोठं होतं पण ते कधी झुकले नाहीत. याचं कारण मूठभर जरी मावळे होते पण त्याचे मावळे निरोगी आणि निर्व्यसनी होते. म्हणून आयुष्यात मला एक वचन दे बेटा, मी आयुष्य बर्बाद केलं पण तू निरोगी आणि निर्व्यसनी राहिलो. पोट्ट्याच्या डोळ्यात पाणी आलं. पोट्ट्यानं सांगितलं बाबा वचन देतो मी तुम्हाला, तुमच्या बोलण्याप्रमाणे मी जगेन. पोट्ट्याला अभिमान वाटला बापावर. पूर्ण घर एकत्रित आणलं बापानं. निघाला बाप दुसऱ्या दिवशी. दिवस 6 उरले होते फक्त आयुष्यातले. जेले दारू सोबत, दारूच भांडण ज्याच्या सोबत झालं, जेले शिव्या दिल्या त्याची माफी मागायला फिरला बुवा. त्याची माफी मागत जाय म्हणे बाबा मी त्या दिवशी दारू पिऊन आलो, मी तुम्हाला शिव्या दिल्या, मला मारून देताना तर मारून द्या म्हणे कानावर, मला माफ करा. कारण त्याला माहित होतं जा लागते, वज घेऊन जायला पुरत नाही. माफी मागून मोकळं झालं तर बरं राहील. जे त्याच्यापेक्षा वयानं लहान होते त्याच्या खांद्यावर हात टाकून दिले मार्गदर्शन करायचा. जे वयानं मोठे होते त्यांच्या पायावर डोकं टेकून नतमस्तक व्हायचा, त्यांना आदरपूर्वक नमस्कार करायचा. जिंदगी भराची गमावलेली इज्जत पठ्ठ्यानं 6 दिवसात मिळवली. आयुष्यभराची गमावलेली इज्जत 6 दिवसात. निघाला 8वा दिवस. 8वा दिवस निघाला. ज्या दिवशी त्याला हे माहित पडलं होतं की 8 दिवसात मरा लागते त्या दिवशी रात्रभर झोपला नव्हता तो. पण जो दिवस होता ना 8वा, ज्या दिवशी मरा लागत होतं त्या दिवशी एवढा रिलॅक्स मध्ये झोपला तो, एवढा बिंदास झोपला. त्याच्यामध्ये ना आपण अपने सब कुछ बराबर कर दिया, अभी तूने उठा भी लिया भुला भी लिया तो कोई टेन्शन नाही. माया भावासोबतचा वाद मी मिटवला, मा पत्नीनं मला माफ केलं, माय लेकरू माय आदर करते, मा गावात माझी इज्जत आहे, आता मी गेलो तरी चालते. रिलॅक्स झोपला. आणि जसा झोपला बाबू, जसा झोपला तसा मेला. कसा असा कसा मरीन तो. तो मेला तर आपलं कीर्तन थोडी बंद होईल. उठा लागेन त्याले. तो उठला नाही तर कीर्तन सरणार नाही आपलं. उसको उठना पडेगा. जसा झोपला तसा एकदम सकाळी 8 वाजले. ढोरेचा कानात आवाज आला, पक्षीचा आवाज कानात आला. याले चेतना आली. 8 वाजले. यानं डोळे उघडले. यानं जसे डोळे उघडले याले वरती दिसले टीन. यानं मनातल्या मनात विचार केला, देवाली घरकुल भेटेल असेल का.
याचे पैसे सरले याने स्लॅब नाही टाकला या नाही का टीनवर टाकले. मग त्याला आजूबाजूला पाहिलं, त्याला घरात फ्रीज दिसला, कूलर दिसला, टीव्ही दिसली, इथपर्यंत ठीक होतं. त्याला लेकरूही दिसलं आणि बायकोही दिसली. मग तो हँग झाला. मग तो मोठ्यानं लढायला लागला. जसा तो लढायला लागला तो म्हणे देवा हे तर गलत केलं. आपली बोला फक्त एकट्याची होती. तू याला का पुराच्या पुरं घर आणलं. मग बायको टन लेकरांना काय गुन्हा होता. त्याची बायको म्हणे काय झालं बा, कोण लढून राहिले, उठला चहा पेना. आम्हाला बापा गाई आणली करे वरते. ते घराच्या बाहेर निघालं. यानं पाहिलं, याला शेजारी पाजारी दिसले, सगळं गाव दिसलं. मग याच्या लक्षात आलं की टायगर अभी जिंदा आहे. जिंदा आहे तो क्यों शर्मिंदा आहे. मग कसं याच्या लक्षात आलं आपण जिंदा आहे. हा तसाच एकनाथ महाराजच्या आश्रमात पळत गेला. त्याला गॅरंटी आली की एकनाथ महाराजनं आपल्याला वाचवलं. एकनाथ महाराजच्या आश्रमात पळत गेला. एकनाथ महाराज जसे दिसली, एकनाथ महाराजच्या पायावर डोकं टेकवलं. त्यावेळेस 11:20 झाले रातचे. 11:20 झाले. 2 मिनिटं बाकी होते. 2 मिनिटात अटप्याचं होतं. मग त्याने दर्शन घेतलं फटाफट एकनाथ महाराजचं. एकनाथ महाराज म्हणत का रे बा तू कोण आहेस. एकनाथ महाराजले म्हणे पहिचाने नाही के मेरे को. महाराज म्हणत तू आहे कोण. ओ उस दिन आया था मैं 8 दिन के पहले. महाराज म्हणत 8 दिन के पहले तो बहुत सारा गाँव आया था. तू कौन है. म्हणजे महाराज वो मैंने भविष्य पूछा था. मी तुम्हाला भविष्य विचारलं होतं. तुम्ही मला सांगितलं होतं की तू 8 दिवसात मरणार आहे. महाराज म्हणत मग रे बा तू याला का पुढचं ऐकलंच नाही. म्हणजे का अर्धच ऐकलं तसाच पळत गेला. म्हणे महाराज अर्ध जरी ऐकलं तरी अर्ध्या ऐकण्यात कल्याण झालं ना. एकनाथ महाराज म्हणत असं काय कल्याण झालं रे बा. म्हणे महाराज असं असं घडलं. महाराज म्हणत का रे आता कसं वाटते. म्हणे महाराज असं आयुष्य जगा वाटते. असं आयुष्य जगावं. महाराज म्हणत जगणं मग अडचण काय आहे. म्हणे महाराज तुम्ही मला सांगितलं होतं तू 8 दिवसात मरणार आहे. अरे म्हणे मित्रा मी तुला हे सांगणार होतो की प्रत्येक दिवस असा जग की आपल्या आयुष्यातले फक्त आपल्याजवळ 8 दिवस शिल्लक आहे. आपण 8 दिवसात मरणार आहोत. हा विचार करून ज्या दिवशी तुम्ही जगसान त्यावेळेस तुमच्या जीवनात चुक्या होणार नाहीत. हे जगायला मी तुला सांगितलं होतं. गोलमाल 3 पिक्चर आहे. त्या पिक्चरातलं माझ्या सगळ्यात आवडीचं गाणं आहे अपना हर पल ऐसे जियो जैसे की आखरी हो. तुकडोजी महाराजांचा अभंग आहे. उद्या करायचे आज केला काय. उद्या करायचे आज केला काय. भरवसाची आई आयुष्याचा. भरवसाची आई आयुष्याचा. उद्या करायचे आज केला काय. उद्या करायचे आज केला काय. बोलो रमनाजी महाराज की जय. मी सगळ्यांचे धन्यवाद देतो. सगळे आपापल्या जागेवर उभे राहा. राष्ट्रवंदना होईल. भारत मातेची आरती नंतर कीर्तन संपल्यानंतर घरी जातात. राष्ट्रवंदना 1 मिनिट 2 मिनिटं थांबा फक्त. राष्ट्रवंदना होईपर्यंत खडे राहू अपने अपने जगावर. आणि पुस्तकं लागले तर कीर्तन संपल्यावर घेऊन जातात. तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा. सभी धर्म और पंथ पक्ष को दिल से रहे प्यारा. विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा. निर्भय हो यह देश की माता मंगल कीर्ति कराने. सत्यशील और निर्मल मन से वीरों को उपजाने. सद्गुणी हो यह देश की जनता जीवन सुख सजवाने. शंकराव पंडित भिखारी सबको सुख दिलवाने. विजयी हो विजयी हो विजयी हो
भारत देश हमारा स्पृश्य हटे सारा देश कलंक मिटाने सबके मन कर्तव्यशील हो धन उद्योग बढ़ाने सबका हो विश्वास प्रभु पर अपनी शक्ति बढ़ाने ब्रह्मचार्य अध्यात्म दैवी गुण घर घर में प्रगटाने सारा भारत रहे सिपाही शत्रु को दशाने तुकड्या सास कहे स्फूर्ति हो सबको भक्ति कराने विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा धन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा मी श्री गुरुदेव की म्हणेल तुम्ही जय म्हणता श्री गुरुदेव की श्री गुरुदेव की बोलो जी श्री गुरुदेव की वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज की परमयोगी गाडगे बाबा की जगद्गुरु तुकाराम महाराज की माऊली ज्ञानेश्वर महाराज की श्री संत रमणाजी महाराज की बोलो भारत माता की सर्वांना विनंती आहे 11:30 वाजले जाताना